महात्मा फुलेंच्या चरित्रात सावित्रीबाई फुलेंच्या एका पत्रामध्ये फतिमा असा एक शब्द आढळतो. फातिमावरून ती फातिमा शेखच हे ठरवलं, मुसलमान हे सिद्ध केलं, ती शिक्षिका होती हे सिद्ध केलं, तिने सावित्रीबाईंना शिकवलं हे सिद्ध केलं, तिचा महात्मा फुलेंच्या चरित्रामध्ये सगळ्यात मोठा वाटा हे सिद्ध केलं. हे का बरं? मला असं काही आहेच नाही, पुरावाच नाही ना. असं म्हणतात ते तसे प्रचंड श्रीमंत होते. 16 गावची महाजनगी तुकोबरायांची होती, प्रचंड पैसा. आजच्या भाषेमध्ये हजारो कोटींची मालमत्ता तुकोबरायांची होती, एवढी सावकारकी होती. बाबासाहेबांच्या मूकनायकवरती तुकोबरायाचा अभंग आहे, काय करू आता ठेवून या भीड, निशंक हे तोंड वाजवी. एवढा तुकोबरायाचा प्रभाव आहे बाबासाहेबांवरती. तुकाराम महाराजांनी ज्या पोथी इंद्रायणीमध्ये शिरवल्या होत्या किंवा बुडाल्या होत्या, त्याच्यासाठी ते कितीतरी दिवस उपाशी बसले आणि ते अचानक एक दिवस सकाळी उंबरठ्यावर उंबराच्या झाडाखाली प्राप्त झाल्या. तुम्ही याला खरंच किती सत्य मानता? Hello viewers, welcome to your favorite podcast channel Unfiltered Stories and your host पंकज मानेकर is here. मित्रांनो, आजचा जो विषय आहे हा एकदम वेगळा आहे आणि आजचा पॉडकास्ट हा तुम्हाला एका वेगळ्या भक्तिरूपात, एका भक्ती स्वरूपात घेऊन जाईल. खरं तर जगद्गुरू, कवी संत तुकाराम महाराज यांच्यावरचा आजचा पॉडकास्ट असेल. आज आपल्या महाराष्ट्राबद्दलच्या किंवा भक्ती संप्रदायाबद्दलच्या बऱ्याचशा ज्या समज आहेत त्या क्लिअर होतील, ज्यामध्ये वारकरी संप्रदाय काय असतो, वारी काय असते, संतांचं महत्त्व काय आहे, त्यांचं वाङ्मयाचं महत्त्व काय आहे, त्यांच्या थ्रू रचलेले जे अनेक अभंग आहेत त्यांचं महत्त्व काय आहे, आणि हे सगळं अधोरेखित करायला, हे सगळं आपल्यासमोर पटलावर मांडायला त्यांचे खरे वंशज शिरीष मोरे महाराज आहेत. मोरे महाराज नमस्कार. रामकृष्ण. आपलं खूप स्वागत आमच्या चॅनलवर. पहिलाच हा मुद्दा स्टार्ट घेऊया की नेमकं वारकरी संप्रदाय म्हणजे काय आणि वारी म्हणजे काय? वारकरी संप्रदाय किंवा वारी म्हणजे काय? थोडक्यात आपल्या आराध्य दैवतासाठी आपण त्या एरझरा झरा घालतो, त्याला आपण वारी म्हणू शकतो. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची निर्मिती किंवा वारकरी संप्रदाय म्हणून आपण जेव्हा विचार करतो त्यावेळी वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत काय असेल, वारी कुणाची करायची, तर आपल्या संतांनी सांगून ठेवले ती पंढरीच्या विठुरायाची करायची. तर का करायची? ज्ञानोबरायांचे एक प्रणव, काया वाचे म्हणे जीवे सर्वस्व उदार, बाप रखमा देवीवरून विठ्ठलाचा वारी कर. तो विठ्ठलासाठी नियमित येतो. आणि नामदेवराय म्हणतात विठ्ठलाचंच प्रमाण आहे. काय प्रमाण आहे? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. पांडुरंगच गुज सांगते की आषाढी कार्तिकाला तरी मला विसरू नका बुवा. त्यामुळे नित्य नियमित त्या आराध्य दैवत असलेल्या आपल्या देवताच्या दर्शनाला जावं, ते एकादशीला जावं, आषाढी कार्तिकीला जावं, असा एक नित्य नियम गेली शेकडो नव्हे हजारो वर्ष महाराष्ट्रामध्ये पडू नये. या सगळ्यामध्ये आपण असं म्हणतो की पहिला वारकरी कोण आहे, तर भगवान शंकर हे पहिले वारकरी आहेत. अच्छा. मग तिथून सुरू झालेली परंपरा आद्य शंकराचार्य असतील, ब्रह्मबंधुरा काय दातम निरंद्रे समागष्टदिष्टंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगाष्टकम त्या भीमेच्या किंवा चंद्रभागेच्या तीरावरती आद्य शंकराचार्यांनी रचलं आणि तिथून परत एकदा वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे. अच्छा. ज्ञानोबरायांच्या घराण्यामध्ये सुद्धा वारीची परंपरा होती. ज्ञानोबराय काय पहिली वारकरी नाहीये. ओके. म्हणजे की महादेव भगवान शंकर पहिली वारकरी अशी आपल्याकडे प्रमाण आहे आपल्या परंपरेमध्ये. त्यानंतर कित्येक पिढ्यानपिढ्या सगळ्यांची वारी सुरू होती. ज्ञानोबरायांच्या घराण्यामध्ये सुद्धा वारीची परंपरा आहे. आणि तसे ते नाथ संप्रदायात नाही येतात का? परंपरा दोन्ही बाजूनी चालतात. तुकोबरायाची परंपरा पण दोन्ही बाजूनी चालते, शैव पण चालते, वैष्णव पण चालते, ज्ञानोबरायाची पण चालते. त्यामुळे असं विशिष्ट संप्रदायात नाही तर असं सांगता येणार नाही किंवा आपण म्हणू शकत नाही. बरं. कारण ज्यावेळेस तुकोबरायाच्या गुरुपरंपरेचा आपण परामर्श घेतो, तुकोबरायाची गुरुपरंपरा शंकरापासून सुरू होते आणि दुसरी गुरुपरंपरा वैष्णवपासून म्हणजे विष्णूपासून सुरू होते. पण या दोन्ही गुरुपरंपरा एकत्र येऊन परत तुकोबरायापाशी येऊन मिळतात. त्यामुळं ज्ञानोबरायाचं पण तसंच आहे. मग तिथून सुरू झालेला वारकरी संप्रदाय किंवा तिथून सुरू झालेली विठ्ठल भक्ती. तर विठ्ठलाची भक्ती काय करायची, तर मी कायम सांगतो की प्रत्येक भगवंत काही ना काही कारणमीमांसा घेऊन अवतरित झाले. म्हणजे प्रभू श्री रामचंद्र का आले, तर भगवंताचं एक ब्रीद आहे. का भगवंत येतो? यदा यदा ही धर्मस्य. जे गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले ग्लानिर्भवती भारत.
की धर्माच्या रक्षणासाठी, अधर्माच्या विनाशासाठी किंवा साधूंच्या रक्षणासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी मी पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतो. पण जेव्हा जेव्हा रामाच्या अवताराचा विचार करू, कृष्णाच्या अवताराचा विचार करू, भगवान नरसिंहाच्या अवताराचा विचार करू, तेव्हा तेव्हा भगवंत हे कुणाचा तरी एका अर्थाने पराभव करण्यासाठी, कुणाला तरी मारण्यासाठी आलेत. भगवंत भक्तांचं रक्षण करण्याकरता आलेत, पण त्यासोबत कुणाचा ना कुणाचा वध भगवंतांनी केला, संहार करून गेले. हा, पण विठ्ठल अवतार असा आहे की त्यामध्ये कुणाचाच संहार नाही केला. भगवंत का अवतीर्ण झालाय, तर भगवंतासमोर पुंडलिकाने लोळण घेतली की भगवंता मला तुझी भक्ती करायची आणि तुला त्यासाठी अवतीर्ण व्हावं लागेल. ओके. त्यावेळेस त्याला आपण सावळे परब्रह्म हे पंढरीच्या वाळवंटामध्ये आलंय. आणि आपल्या सगळ्यांना प्रसंग माहिती आहे की भगवंत अवतीर्ण झाल्यानंतर पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करतात. एका मांडीवरती आई आहे, दुसऱ्या मांडीवरती वडील आहेत. आणि त्यावेळेस भगवंत पाठमोऱ्या बसलेल्या पुंडलिकाला म्हणतात की पुंडलिका उठ, मी आलोय. पुंडलिकाला कळेना कोण आलंय, तर पाठीमागे पाहिल्यानंतर कळाले की साक्षात ज्याला आम्ही बोलवलं त्याच्यासाठी इतकी भक्ती केली तो आलाय. आणि त्यावेळेस काय करायचं, तर भगवंत म्हणतोय ये, मला तुला माझी भक्ती करायची तर ये. त्यावेळेस पुंडलिक म्हणतो की आता आई वडिलांची सेवा चालू आहे, तेवढी झाली की भगवंत येतो. मी तोवर काय करू, तो वीट फेकून दिली, सांगितलं या विटेवरती उभा. पण आरतीमध्ये म्हणतो ना, युगी 28 विटेवरती उभा, वामांगी रखमाई दिसती दिशा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा, श्रेणी वाहे भीमा उद्धरेल. पुंडलिकाच्या भेटीसाठी सावळे परब्रह्म हे भूतलावरती अवतीर्ण झालं. नामदेवराय पण म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेचं आणि पंढरपूरचं महात्म्य इतकं आहे की जेव्हा सृष्टी सुद्धा नव्हती चराचर त्यावेळेस भगवंतांनी पंढरी निर्मिली, म्हणजे आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. वैकुंठापेक्षा सुद्धा भगवंताला प्रिय काय असेल ते पंढरपूर. त्यामुळं आपला आराध्य दैवत पंढरपुरात राहतो. का राहतो, तो भक्तांसाठी आलाय. मला सांगायचंय काय, तर का आलाय भगवंत, भगवंत कोणाचा संहार करायला आला नाही. भगवंत आलाय कशासाठी, पंढरीचा विठुराया उभा भक्त काजा, भक्तांच्या कामाकरता, भक्तांकडून भक्ती करून घेण्याकरता भगवंत विटेवरती, म्हणजे सगळी शस्त्रास्त्र भगवंतांनी सोडून दिली. आता कोणतं शस्त्र घेऊन आलाय ना कोणतं अस्त्र घेऊन. बरोबर. डोळे मिटलेले आहेत, कमरेवरती हात आहे, विटेवरती समचरण दृष्टी, विटेवरी साजरी, तिथे माझी हरी दृष्टीराव. शांत तो डोळे मिटून उभा आहे. का, तर भक्तांसाठी उभा आहे. त्यामुळे तो भक्तांसाठी उभा आहे, म्हणून भक्त त्याच्याकडे गेले पाहिजेत. म्हणून वारीची परंपरा महाराष्ट्रामध्ये ती ज्ञानोबांपासून ते तुकोबांपर्यंत हयात सुरू आहे. आणि तुकोबांपासून आतापर्यंत म्हणजे तुकोबरायांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज, पंढरीची वारी अशीच सुरू होती. तुकोबराच्याच प्रमाणे सगळ्या संतांची प्रमाणे पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. संतांनी काय स्वीकारले, संतांनी तीर्थयात्रा देशभरातल्या स्वीकारल्या आहेत. म्हणजे सगळं तीर्थ जर कुठे असतील तर ती पंढरीच्या विठुरायाच्या चरणाशी असं संत म्हणतात. त्यामुळं सगळीकडे तीर्थयात्रा करण्यापेक्षा पंढरीची वारी निमित्त वारकरी संतांनी स्वीकारली. आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये ही शेकडो वर्षाची परंपरा होती. नारायण महाराजांनी विचार केला की ही वारी तर सुरू आहे, पण या वारीला थोडी भव्यता आपण देऊ शकतो का, सगळे मिळून एकत्र जाऊ शकतो का. तर वारी आपण आपापल्या ठिकाणावरून करतोय, पण नारायण महाराजांनी विचार केला की आपण आता या वारीला काहीतरी योग्य स्वरूप दिलं पाहिजे. म्हणून 1685 साली सर्वप्रथम नारायण महाराजांनी संतांचे सोहळे न्यायला सुरुवात केली. बाबा वारी जातोय आपण, व्यक्तिगत सेवा करतोय, व्यक्तिगत आपण पंढरीच पांडुरंगाची भक्ती करतोय, पण तुकोबराय आज आपल्यामध्ये नाहीयेत, ज्ञानोबराय आपल्यामध्ये नाहीयेत, नामदेवराय आपल्यामध्ये नाहीयेत. हे संतांनी पण पंढरीला गेलं पाहिजे, नाथ महाराज आपल्यामध्ये नाहीत. मग काय केलं पाहिजे, तर ज्ञानोबा तुकोबांना घेऊन वारी सुरू केली. मग नारायण महाराज काय करायचे, सप्तमीला तुकोबरायाच्या पादुका घ्यायचे, ते पालखीमध्ये ठेवायचे, इथून आळंदीला जायचे, आळंदीमध्ये ज्ञानोबरायाच्या पादुका पालखीमध्ये ठेवायचे, आणि या दोन्ही पादुका घेऊन पंढरीला जायला सुरुवात केली, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये पालखी सोहळा म्हणतो. पालखी सोहळ्याचा उगम 1685 साला जी वारीची परंपरा होती, त्या वारीला नारायण महाराजांनी पालखी सोहळ्यामध्ये रूपांतरित केलं की वारीला जायचं, पण ज्ञानोबा तुकोबांना घेऊन जायचं. मग सप्तमीला तुकोबरायाचं प्रस्थान, तुकोबराय इथून निघणार, अष्टमीला ज्ञानोबरायांना घेऊन पुढे जायचं. असं गेली 350-400 वर्ष सुरू आहे. नंतरच्या काळात वारी मोठी झाल्यामुळे 2 पालखी सोहळे वेगळे झाले, पण आज सुद्धा सप्तमीला तुकोबराय निघतात आणि अष्टमीला ज्ञानोबराय निघतात. त्यामुळे ती परंपरा आज सुद्धा सुरू आहे. आणि हळूहळू त्या वारीला मोठं स्वरूप येत गेलं. आज वारीमध्ये येणारे सगळ्या विचारांनी येतात, हौशे नवशे, पण वारीमध्ये एक विचार एक सारखा आहे की जायचंय कशासाठी, तर विठ्ठलासाठी जायचं.
म्हणजे गंमत म्हणून विचार करा की आज तरी आपण आधुनिक गाड्या निघाल्यात म्हणून आपण जाऊ शकतो, आज आर्थिक संपत्ती चांगली म्हणून जाऊ शकतो. आपल्याला 50-50 वर्ष वारी केलेले पण विठ्ठलानं पाहिले वारकरी भेटतील. हा, ही काय आमच्या विदर्भातले एक संत गाडगे महाराज ते असं म्हणतात की 22 की 21 वेळा पंढरपूरला गेले, पण ते कधीच बरोबर आहे ना. म्हणजे आपल्या इथं परंपरा काय की इथून चालत जातोय 20 दिवस 25 दिवस 1 महिना जाऊन काय कर, चंद्रभागे स्नान, तुका मागे यायची, चंद्रभागेचं स्नान करायचं, कळशाचं दर्शन घ्यायचं, प्रदक्षिणा मारायची, निघून यायचं. म्हणजे जवळजवळ 80 ते 90% वारकरी विठ्ठलाला पाहतच नाही. अच्छा, पण तर स्वतःच्यासाठी येरझारा मारतात. ही मला असं वाटतं की भक्तीची सर्वश्रेष्ठ पातळी. म्हणजे वारकरीची व्याख्या येरझारा मारणे, तसा वारकरी काय तो वार करणार आहे. तो कशावरती वार करतो? तो क्रोधावर वार करतो, म्हणजे षड्रूपांवर वार करतो. क्रोध, काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, लोभ याच्यावरती वार करायला शिकवतो तो वारकरी. ओके ओके. त्यामुळं खूप जुनी परंपरा. भारतामध्ये असे खूप कमी संप्रदाय असतील की ज्यांना एवढी श्रेष्ठ परंपरा आहे, त्याच्यामध्ये एवढं श्रेष्ठ वाङ्मय लिहिलं गेलं. बरोबर. भगवंतासाठी असेल, समाज प्रबोधनासाठी असेल. आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपण कोणत्या भूमीमध्ये वावरतो. ज्या भूमीमध्ये ज्ञानोबा तुकोबा वावरले अशा भूमीमध्ये आपण चालतो की कधीतरी ज्ञानोबारायांनी या भूमीवरती पाय दिला असेल, तुकोबारायांनी काहीतरी या भूमीला नतमस्तक करून माथा टेकवला असेल. आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. जे कुणाला नाही लाभलं ते आपल्यासारख्यानं लाभले. खरी गोष्ट. महाराज, वारकरी संप्रदायाची खूप छान म्हणजे माहिती आपण म्हणू शकतो. एक काय प्रचलित समज आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्याचा पूर्ण हिस्टॉरिकल एक आस्पेक्ट सांगितला. सध्याच्या तारखेला ह्या पंढरीच्या वारीची काय भव्यता आहे? यंदाचा सोहळा जवळजवळ 23 लाख वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये होते. खरंच ही खूप मोठी संख्या आहे. एक वारकरी संप्रदायाची भव्यता आहेच, पण वारकरी संप्रदायावरचा विश्वास आहे. मुळात मी म्हणतो की या संख्येमध्ये वारी अडकलेली नाही. आज महाराष्ट्राच्या मनामनामध्ये ज्ञानोबा तुकोबांची बीज जी अवतीर्ण झालीत, ती बीज म्हणजे खऱ्या अर्थाने वारकरी. अगदी लहान लहान गावातनं, लहान लहान खेड्यातनं लोक त्या उत्साहाने निघतात की आम्ही पंढरीच्या वारीला निघालोय. आणि आपल्या इथं विचार करा की वारीला चाललं म्हणून लोक त्याच्या पाया पडतात. हो हो हो. आणि वारीवरनं आलं म्हणून त्याचे पाय धुतात. का तर ह्यांनी विठ्ठलाच्या दर्शन घेऊन आलं किंवा पंढरीत जाऊन यांनी पाय टेकवले. मी तुम्हाला मागाशी म्हणतो 80 ते 90% वारकरी काही पंढरपूरच्या म्हणजे विठुरायाचं दर्शन न घेता मागे राहतात, चंद्रभागेला स्नान करतात, प्रदक्षिणा मारतात, तरी सुद्धा गावात गेल्यानंतर पंढरीच्या मातीमध्ये हा जाऊन आलाय म्हणून त्याचं दर्शन गावोगावी घेतलं. बरोबर. म्हणजे जशी आपल्या इथं नर्मदा मैयाची परिक्रमा केल्यानंतर पूजन होतं सगळ्या त्या प्रदक्षिणार्थींचं, अगदी त्याच प्रकारे विठुरायाच्या दर्शन करून आल्यानंतर पंढरीच्या वारकऱ्याचं प्रत्येकाचं पूजन होतं. पण मला असं वाटतं की वारकरी फक्त वारी करतात ते नाहीयेत. आज महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबा खऱ्या अर्थाने रुजलेले आहेत. आपण त्यांना जसा शरीरातून आत्मा गेला तर शरीर अचेतन होऊन जाईल, तसं ज्ञानोबा तुकोबा सोडले तर महाराष्ट्र अचेतन होऊन जाईल. इतकं महाराष्ट्राच्या रक्ताच्या मांसामध्ये पेशींमध्ये ज्ञानोबा तुकोबा रुजलेले, संस्कारामध्ये रुजले. ते वारकरी संप्रदायाचे भोगेपण आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी माहिती नाही किंवा तुकोबारायांची गाथा माहिती नाही असं एकही व्यक्ती महाराष्ट्रात सापडणार नाही. पण तुकोबारायांची गाथा खूप विशिष्ट आहे. म्हणजे तुकोबाराय काय म्हणतात, अनुभवा आले अंगा ते या जगात येत असेल. म्हणजे मी काय लिहितो, मी काय विशिष्ट लिहित नाही, बाबा मला जे अनुभव आले ते मी या जगाला देतोय. तुकोबाराय सगळ्यांना आपलीशी वाटतात. तुकोबारायचा अभंग कुठेही चपखल बसतो. हो, लगेच. म्हणजे आपल्या इथं एखाद्याची चूक दाखवायची असेल तुकोबारायचा एखादा अभंग आपला माणूस फेकून मारतो. ज्येष्ठ माणसासोबत बसले की अरे काय बोलतोय बाबा, बोले तसं झालं त्याची वंदवी पावलं, असं काही ना काही आपल्या इथं असं झालं की वृक्षवल्ली एक तुकोबारायचे अभंग हे प्रत्येक परिस्थितीवरती परिस्थितीला सापेक्ष बसतात. त्यामुळं महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आज वारकरी संप्रदाय रुजलाय. पंढरीच्या वारीला येतो का नाही येतो ही महत्वाची गोष्ट नाहीये, पण ज्ञानोबा तुकोबांचे संस्कार मात्र रुजलेत. आणि तीच भव्यता आहे जी जगभरला देण्यासारखी की तुळशीची माळ गळ्यामध्ये आहे, एकादशी धरतो, नाही जमत पंढरी यायला, पण त्या ज्ञानोबा तुकोबांच्या बीजावरती चालतो, त्या पावलावरती चालतो. आशय लाक्षावधी वारकरी आपल्याला भेटते. खरी गोष्ट. महाराज, थोडंसं कॉन्टेक्स्टच्या बाहेर जातोय आपल्या चर्चेच्या.
ही गोष्ट तेवढीच खरी आहे की घराघरात गावाखेड्यात म्हणजे जे तुकाराम महाराजांनी जी प्रथा पाडली किंवा या संप्रदायाला एवढी चालना दिली, त्या पंढरीच्या वारीला लोक निघतायत, सगळं काही त्यांना दिसतंय कळतंय. पण आताच्या मोमेंटवर असं एक बऱ्याचदा लक्षात येतं, जेन झेड ज्याला म्हणतो आपण, जनरेशन झेड, एक माझा पर्सनल पण हा अनुभव आहे की कालांतराने इथून 20 वर्ष 15 वर्ष पहिले लोकांनी आपली आपली मुलं कॉन्व्हेंट स्कूल्सला टाकणे चालू केलं. आणि तिथनं आज ज्ञानेश्वरी काय आहे, पसायदान काय आहे, म्हणजे जर का आपण एखादं म्हटलं की दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, या लाईनचा अर्थ बरीच मुलं सांगू शकत नाही. यावर काय भाष्य कराल तू? मुळात त्याच्यात चुका कुणाच्या आहेत असं आपलं कल्चर सोडून आपण अशा एका कल्चरच्या शाळेमध्ये इंग्लिशच्या फॅड मागे म्हणूया, किंवा लोकांमध्ये एक तो प्राऊड मोमेंट तयार झाला की हीच शाळा म्हणजे आमची मुलं सक्सेसफुल होतील. विशिष्ट भाषा हे संवादाचं माध्यम होऊ शकतं. एखाद्या व्यक्तीचं श्रेष्ठत्व, त्याचं आयुष्य यशस्वी आहे का नाही याचं मोजमाप भाषा नाही होऊ शकत. ती भाषा आवश्यक आहे, ते संवादाचं माध्यम आहे. आपण कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करतो, ते संवादाचं माध्यम आहे कंपनीपुरतं. ते काय तुमच्या जीवनाचा भाग नाही होऊ शकत. मग ते आलं पाहिजे संवादाचं माध्यम. यासाठी संपूर्ण संस्कृती परंपरा सोडून देणं हे कितपत योग्य आहे? मुळात मला असं वाटतं की ह्या जनरेशन झेडची अडचण नाहीये, ही अडचण एक पिढी अगोदरची मिलेनियल जनरेशनची आहे, की ज्यांना असं वाटतं की आपल्या मुलाला सगळं आलं पाहिजे. मुळात मी मगाशी माझं प्रवचन होतं, मी 3 गोष्टी सांगितल्या की कशाचं संरक्षण, संवर्धन आणि संक्रमण व्हायला पाहिजे. तर एक विचार आहे, त्या विचाराचे 3 पैलू आपण पाडू. पहिलं काय तर संस्कार, दुसरं आहे संपत्ती, तिसरं आहे परमार्थ. ह्या 3 गोष्टींचं संरक्षण, संवर्धन आणि संक्रमण व्हायला पाहिजे. संस्कार म्हणजे काय? जे आजोबा आजीने, जे आई बापाने पुढच्या पिढ्यांपर्यंत संक्रमित केले, एक. दुसरं संपत्ती म्हणजे काय? जी संपत्ती आपल्या वाडवडिलांकडून आपल्याला चालत आली. तिसरं पुण्य म्हणजे काय? म्हणजे आईबापांनी परमार्थात काहीतरी केलं. ह्या 3 गोष्टी पुढे जात असतात, पुढच्या पिढ्यांपर्यंत आपोआप भेटतात. म्हणजे तुम्ही इथपर्यंत आले तुमच्या मायबापाची पुण्य आहे, मी इथपर्यंत आलो माझ्या आईबापाची पुण्य आहे. आपण सगळेजण आपल्या कर्तृत्वाने काहीच करत नसतो परमार्थाच्या बाबतीमध्ये. संपत्ती, आर्थिक संपत्ती वाडवडिलांकडून चालते, ती कमी होऊ शकते. संस्कार वाडवडिलांकडून चालतात, ते कमी होऊ शकतात. पण पारमार्थिक संपत्ती कमी होऊ शकत नाही. मीराबाई म्हणतात, खर्च न खोटे चोर ना लुटे, बढत दिन सवाय. म्हणजे पारमार्थिक संपत्ती कशी, ही जी खरचता येत नाही, जी खुंटत नाही, लुटली जात नाही, ती दिवसेंदिवस वाढत जाते. ही पारमार्थिक संपत्ती आपण आमच्या पुढच्या पिढ्यांना देतोय का? मुळात आपण देत नाही. अडचण आई वडिलांची आहे का नाही, त्यांना वाटतं आमच्या मुलाला सगळं आलं पाहिजे. पण आपल्या मुलाला सगळं आलं पाहिजे आपण संस्कार नाही घाण ठेवू शकत. इंग्लिश आली पाहिजे का? इंग्लिश आलीच पाहिजे, फाडफाड इंग्लिश बोला मुलगा. पण शिवम करोती म्हणतो का आमचा मुलगा? पण आत्ताच्या जनरेशन मध्ये माझं हे खूप डीप ऑब्झर्वेशन आहे, कारण की मी जवळपास त्याच एज ग्रुपमध्ये काम, माझं म्हणजे प्रोफेशनल वर्क आहे ते त्याच एज ग्रुपमध्ये आहे. या मुलांना पसायदान अजून माहीत नाही. म्हणजे जी खास करून मिशनरी स्कूल्समधनं जेव्हा शिकून येतात तेव्हा बऱ्याच म्हणजे अगदी काहीच माहीत नसतं. आपण एखादा उत्कट हा एवढा शब्द जरी वापरला तरी त्यांना तो उत्कट शब्दाचा अर्थ माहीत नसतो. मुळात एक तर काय वाचन संस्कृती कमी झाली. मला मगाशी काय म्हणत होतं की तुम्ही इंग्लिश मधली कविता म्हणू शकता, इंग्लिश फाळफाळ बोलू शकता, पण शिवम करोती म्हटली जाते का घरामध्ये? संस्कार, संस्कार म्हणजे काय? मी म्हणतो काय, संस्कार म्हणजे काय तरी कुणीतरी शाळेत गेल्यानंतर संस्कार भेटतील का? मूल्य शिक्षणाचा दास होता आपल्या इथं, महाराष्ट्रातून काढला तो, पण मूल्य शिक्षणाच्या दासामध्ये संस्कार होतील का? संस्कार म्हणजे काय? जे सहवासातून होतात ते संस्कार. माझा आजा वारीला जातो म्हणून बाप जातो, बाप जातो म्हणून मी जातो. ते काय सांगितलं ना वारीला जायला लागते, त्याला माहिती बाबा ह्यांनी केले म्हणून बाप करू होता, बाप करते म्हणून मला घरातल्या वातावरणातच त्याला बरोबर आहे. आपल्या इथं सकाळी एक तर काय आपली कौटुंबिक व्यवस्था ढासळली, पूर्ण संपलं. म्हणजे इंग्रजांनी जे तोडाफोडा राज्यकारामध्ये आपल्या डोक्यावरती इंग्रजीचा एवढा प्रभाव घातलाय की आपल्याला आपल्या संस्कृतीची लाज वाटते. इंग्रजीची मानसिक गुलामगिरी स्टार्ट झाली. ती फक्त इंग्रजीची नाहीये, त्यांच्या कल्चरची पण आहे. हो, म्हणजे आईबापाविषयी लाज वाटते आज. त्यामुळं घरामध्ये छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना उद्यास आली. हम दो हमारे दो, हम दो हमारा एक. मग आईबाप हे नाहीच आहेत. आपल्या एकंदर सांस्कारिक व्यवस्थेमध्येच आपण आईबापाला हाकललं. मग घरामध्ये तुम्ही विचार करा, तुमच्यावरती संस्कार कोणी केले? आपले आईबाप आपल्यावर संस्कार नाही करत.
आपल्या आजी आजोबांनी आपल्यावरती संस्कार केले, आपण ते विद्यापीठच घरातून हाकललं. बरोबर. आजी आजोबा कोणत्याच घरात नाही. तुम्ही फ्लॅट सिस्टीमची आपण गप्पा मारतो, 50 लाखाचा फ्लॅट आहे, त्या 50 लाखामध्ये राहायला किती जण आहेत? नवरा बायको कामाला, मुलगा बाल सुधारगृहामध्ये सांभाळायला आला की तू एकटा घरात बसतो, त्यासाठी खेळण्यासाठी गेम्स वगैरे आहेत. संस्कार काय आहेत? संध्याकाळी आपल्या घरातली आजी उठून दिव्यामध्ये तेल घालायची, सगळ्या ठिकाणी दिवे लावायची आणि म्हणायची शुभमुहूर्ती कला, शुभमुहूर्ती म्हणायची. त्यासोबत ते लहान लेकरू पण फिरायचं. सकाळी उठल्यानंतर आजोबा उठल्या उठल्या देवाची पूजा करायला बसायची. पण त्या पूजेमध्ये काय विशिष्ट आहे का, ते केल्यामुळे काय होतं असं काहीच नाही. पण आपला लहान नातू जायचा आणि विठ्ठल विठ्ठल करत त्या शेजारी बसायचा. हे आहे का? आता हे झालं पारमार्थिक बाबतीत, बाबा हे सोडून द्या, बाबा हे नाही करायचं, आजच्या पिढीला हे आवडत नाही, ठीक आहे, मान्य आहे, आजच्या पिढीला आवडत नाही, करू नका. आपल्या घरामध्ये पहिली छोटी घरं होती, एकंदर त्या घरामध्ये बसायला 10-12 जणांची जागा असायची. आता खूप सारी 50-60 जण बसतो हॉलमध्ये. 10-12 जणांची जागा असताना आपण एखाद्या ठिकाणी झोपलेलं असू, आडवे पडले असू, त्याच वेळेस समजा एखादी पाहुणे आली, संस्कार मानतोय, त्याच वेळेस पाहुणे आल्यानंतर आपल्याला आपल्या आईबापांनी सांगायची गरज नसायची, आपण त्या जागेवरून उठून उभं राहायचो. जोपर्यंत आजोबा बसलेत, ते बाबा बसलेत, ते बाहेरचा पाहुणा खाली बसलाय, तोपर्यंत आपण उभे असायचो. बरोबर. आणि जाताना सांगायची गरज नाही, आई त्यांच्या पाया पडायची, आपण त्यांच्या पाया पडायचो. खरी गोष्ट. आता तुम्ही आत्ताची परिस्थिती आठवा, पाहुणा आला की तो सोफ्यावर बसतो, आमचं लेकरू आडवं पडून मोबाईल पाहत असतं. हे फॅक्ट आहे, ही स्वीकारली पाहिजे आपण. बिलकुल बिलकुल करेक्ट. जाताना आई सांगते बाबा त्यांच्या पाया पड रे. हा बदललाय, हा फरक आहे की आम्हाला संस्कार सांगावे लागते, सांगून होत नाही, ते आम्हाला स्वतःमध्ये आत्मसात करावं लागतील, मग आम्ही करू ते आमची पुढची पिढीपर्यंत. लहान मुल तुम्हाला करताना बघेल, बरोबर, फॉलो करतं आपल्याला. आणि आता हे सांगणं म्हणजे तुम्ही काहीतरी लादताय आमच्यावरती, आमचं स्वातंत्र्य हिरावून घेताय, वगैरे वगैरे गोष्टी. पण मुळात ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आपल्याला पाळाव्या लागतील, कारण पुढच्या पिढीपर्यंत काय IQ आहे, हो, इंटेलिजन्स क्वोशंट आहे, इक्यूची अडचण, इमोशनल क्वोशंट नाहीये. म्हणजे मी परवा एक प्रसंग सांगतो की 4 पण नसेल, 8 ते 10 वर्षाची मुलगी आहे, काहीतरी बापाने दिलं म्हणून बापाच्या कानफडीत मारली. काय असं विशेष नाही, बापाला पण काय जोली वाटलं, पण असं नाही ना. आपल्या काळामध्ये 8-10 वर्षाची मुलगी किंवा मुलगा 20-20 झाला तरी तोंडवर करून पाहत नव्हते. प्रश्न हा एक फरक आहे, इमोशनल क्वोशंटच नाहीये, याची व्यवस्था कुठंच नाही. तो शिकवला जाऊ शकत नाही, तो शाळेत शिकवला जाऊ शकत नाही, तो विद्यापीठात शिकवला जाऊ शकतो, त्याच्यावरती कोर्स होऊ शकत नाही. तो कुठं शिकवला जाऊ शकतो? तो सहवासातून कुटुंबामध्येच शिकवला जाऊ शकतो. त्यामुळे या सगळ्यासाठी जर सगळ्यात महत्त्वाचं ना, तर संतांचं वाङ्मय. संतांनी आपल्या अनुभवातून शिकवलंय कसं जगायचं. आपण असं केलंय की हे बाबा काहीतरी जुनं ओल्ड फॅशन हे फेकून द्या आणि जॉनी येस पप्पा म्हणून त्यांना आतमध्ये घ्या. यांनी धर्म नाही टिकणार, यांनी संस्कार नाही टिकणार. आपणच स्वतःच्या संस्कृतीचा ऱ्हास करण्यास उभं राहिलोय. बरं, थोडासा आपला विषयांतर झालेला होता, पण महत्वाचा झाला. तुकोबारायांचं एक संक्षिप्त आपण जीवनाचा पटल, म्हणजे काय प्रवास होता, अगदी थोडंसं आपल्या व्ह्यूअर्ससाठी, कसं ते भक्ती मार्गात आले, तिथून त्यांनी काय रचना केल्या, कसं समाज प्रबोधन केलं, आणि काही त्यातल्या जीवनातल्या महत्वाच्या गोष्टी. तुकोबारायाची विठ्ठल भक्ती ही तुकोबारायाची पहिल्या पिढीची नाहीये. तुकोबारायांच्या 7 पिढ्या अगोदर विश्वंभर बुवा तुकोबारायांच्या घराण्याचे मूळ पुरुष आहेत, ते जावळी सोडून देहूच्या किनाऱ्यावरती, नदी किनाऱ्यावर वास्तव्याला आले. आणि त्यांची अमाई मातेची पंढरीची नित्यवारी होती. एक वेळ अशी आली की विश्वंभर बुवांचं वय झालं, चालता येईना, आणि मग वारी होईना, खूप दुःख वाटलं. आणि त्यावेळेस विश्वंभरबाबांनी विठ्ठलाचा धावा चालू केला की भगवंत माफ कर, मी तुझ्या काही वारीला येऊ शकत नाही. तेव्हा स्वप्नामध्ये भगवंतांनी दृष्टांत दिला आणि सांगितलं की विश्वंभरा, तू काही माझ्याकडे येऊ नको, मीच तुझ्या सेवेवरती प्रसन्न होऊन तुझ्याकडे कायमस्वरूपी राहायला येतोय. मग सकाळी जा जवळच्या आमराईमध्ये, आणि त्या आमराईमध्ये जाऊन तिथं खोदकाम कर, त्या ठिकाणी तुला चंदनगंध मिश्रित विठ्ठल रुक्मिणी म्हणजे माझी मूर्ती सापडली, त्या मूर्ती घ्या तुझ्या घरामध्ये तू ठेव. आणि मग विश्वंभर बुवा सकाळी सांगितलं, त्या दृष्टांत सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं, सगळ्यांना घेऊन त्या आमराईमध्ये गेले, त्या वनामध्ये गेले, तिकडे खोदकाम केलं गेलं, आणि तिथं साक्षात विठ्ठल रुक्मिणीची स्वयंभू मूर्ती सापडली. आणि ती स्वयंभू मूर्ती घेतली विश्वंभर बुवांनी आपल्या घरामध्ये पूजनाला ठेवली. जगगुरु तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये म्हणतात, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, नांदे तेथे देव पांडुरंग. म्हणजे पंढरीचा पांडुरंग पंढरीतला स्वयंभू आहे, पण तो एकटा आहे. जगामध्ये कुठेही
विठ्ठल आणि रुक्मिणी एकत्र स्वयंभून आहेत ते भक्तांनी तिथं देहूमध्ये तुकोबरायांच्या घरात. क्या बात. हा. आणि पंढरीचं एका अर्थाने सावळे परब्रह्म हे देहूमध्ये तुकोबरायांच्या घरात नांदण्यासाठी संसार करण्यासाठी आले. त्यामुळे तुका म्हणतात की धन्य देहू गाव पुण्य नांदे तेथे देव पांडुरंग. नांदण्यासाठी देव देहूमध्ये आले. तेव्हापासून ते बोल्लोबांपर्यंत तुकोबरायांच्या घराची वारीची परंपरा आहे. तुकोबरायांची सुद्धा वारीची परंपरा होती. तुकोबरायांच्या वडिलांचं नाव बोल्लोबा, आईचं नाव कनकाई. आणि साक्षात एका अर्थाने विठ्ठल रुक्मिणीची जोडी होती. ज्यांनी एका अर्थाने सुखाचा संसार केला, विठ्ठलाची भक्ती केली. सावकारकीचा व्यवसाय तुकोबरायांचा होता. असं म्हणतात ते तसे प्रचंड श्रीमंत होते. 16 गावची महाजनकी तुकोबरायांची होती. प्रचंड पैसा. आजच्या भाषेमध्ये हजारो कोटींची मालमत्ता तुकोबरायांची होती. एवढी सावकारकी होती. आणि सावकारकीचा व्यवसाय कुणी सांभाळायचा तर मोठ्या भावानी सांभाळला पाहिजे नव्हता. पण सावजी जन्मतः विरक्त निपजले. त्यांना संसारामध्ये रस नव्हता. त्यामुळे सावजीचा विवाह झाला. पण तरी पण सावजीला वाटत नव्हतं की आपण संसार करावा, आपण पैसे कमवावे किंवा आपण अर्थार्जन करावं. सावजीला असं वाटत होतं की आपण विरक्त व्हावं, आपण भगवंताची प्राप्ती करावी. छोटा भाऊ कान्होबा हा मुळातच लहान होता, अल्लड होता. त्याचं वय लग्नाचं व्हायचं होतं किंवा त्या संसाराचं वय नव्हतं. तो तुकोबराय मधले होते. तुकोबरायांच्या अंगावरती सगळे संसाराचा भार आला. तुकोबरायांचा एक विवाह झाला रुक्मिणीसोबत. कोणाच्या पहिल्या पत्नीचा नाव रुक्मिणी. तिला दम्याचा आजार होता, त्यामुळे ती कायम आजारी असायची. तुकोबराय सगळा संसार आनंदाने सांभाळत होते, सगळे नीट करत होते. पण जगराटीनुसार दुसरा लग्न करावं म्हणून तुकोबरायांना आग्रह केला. आणि मग आप्पाजी गुळवे नावाचे सावकार होते. त्या सावकारांची कन्या जिजामाता किंवा आवली यांच्यासोबत तुकोबरायांचा दुसरा विवाह झाला. आणि सुखाचा संसार तुकोबरायांचा सुरू होता. सावकारकीचा व्यवसाय होता. प्रचंड श्रीमंती घरामध्ये होते. ना अशाच वेळेस तुकोबराय परगावी गेलेले असताना तुकोबरायांच्या वडिलांचं निधन झालं. अच्छा. तुकोबरायांच्या वडिलांचं निधन झालं. त्या पाठोपाठ तुकोबरायांच्या आईचं निधन झालं. अच्छा. मोठी वहिनी, तिच्याकडे पाहायला कुणीच नाही. आता नवरा लक्ष देत नव्हता. सासू सासरे तरी विचार करायचे. आता कोणच राहिलं नाही. मोठी वहिनी वारली. अच्छा. वहिनी वारली. सावजी आधीच विरक्त, तो घरदार सोडून निघून गेला. 1630-31 कालखंड असावा. त्यावेळेस देहूमध्ये प्रचंड दुष्काळ पडला आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये. आणि सगळीकडे खाण्यापिण्याच्या एका अर्थाने खूप प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचे हाल व्हायला लागले. तुकोबरायांना काय करावं कळेना. बाबा ही सगळी जी लोक, यांना खायला अन्न नाही तर मग आपण श्रीमंतीत राहण्याला काय अर्थ आहे. तुकोबरायांनी आपलं सगळं घरदार खुलं केलं, अन्नधान्य वाटून टाकले की या आजाला जे पाहिजे ते घेऊन टाका. ओके. सगळ्या गावाने सगळं लुटून नेलंय. घरामध्ये खायला अन्नाचा कण उरला नाही. त्यावेळेस एक पत्नी, तुकोबरायांची पहिली पत्नी होती, त्यामध्ये ती गेली. त्या पण वारले. त्या पहिल्या पत्नीचा मुलगा गेला. अच्छा. तुकोबरायांचा अविरक्त भाव पाहून कान्होबा आणि त्याची पत्नी घाबरायला लागली की आमचं काय करतात. कान्होबा वेगळं होण्याच्या गोष्टी करू लागला. तुकोबरायांना एका अर्थाने उपरती झाली. तुकोबराय विठ्ठलाची भक्ती करायचीच, पण हे सगळं माझं नाही, सगळंच विठ्ठलाचे. आणि ज्या लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, अशा लोकांकडनं मी काय वसूल करायचं. तुकोबरायांनी त्या सगळ्या सावकारकीच्या वया, ज्या हजारो कोटींच्या असतील, सगळ्या सावकारकीच्या वया घेतल्या. आणि 22 वर्षाचे तुकोबराय हे इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती उभे आहेत की आता ह्याचं करायचं काय. कान्होबांनी सांगितलं की माझ्या वाटेच्या बुडवायचे नाही, तशाच निम्म्या उचलल्या ह्या तुझ्या. आणि स्वतःच्या वाटेच्या सगळ्या सावकारकीच्या वया इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या आणि सावकारकीला रामराम. खऱ्या अर्थाने मी काय म्हणतो की पहिली कर्जमाफी विश्वाच्या पाठीवर कुणी केली असेल तर जगन्नाथ तुकोबरायांनी. राईट. कुणाचं पाहिलंच नाही काय देणं काय नाही. सगळं इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकलं आणि पूर्ण विरक्त आल्याने विठ्ठलाच्या भक्तीला लागले. तिथून तुकोबरायांच्या साधक अवस्थेची सुरुवात आहे. तुकोबरायांनी खूप प्रचंड प्रमाणावर विठ्ठलाची भक्ती केली. त्या भक्तीसाठी जे जे अंगी बांधावं लागतं ते प्रत्येक गुण अंगी बांधवले. आणि हळूहळू संसारातून विरक्त तुकोबराय तुकोने संसार सोडला नाही, पण संसार सुखे भोगिनी त्यागिली असं तुकोबरायांविषयी निळोबराय म्हणतात. आपल्याला भोगता येतं पण त्यागता येत नाही. तुकोबरायांनी सगळ्यात आहेत पण कशातच नाही, अशा मानसिकतेमध्ये तुकोबराय गेले. संसार केला पण संसारामध्ये कधी लक्ष नाही घातलं. त्यामुळे विठ्ठलाच्या भक्तीच्या नित्यनिमित्त मार्गाला लागली. 12 वर्ष तुकोबरायांनी भक्ती केली. 30 ते 42च्या कालखंडामध्ये तुकोबरायांना गुरुपदेश झाला. बाबाजी चैतन्यांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि रामकृष्ण हरी मंत्र दिला. तत्पूर्वीच तुकोबरायांनी अभंग रचना सुरू केली होती. म्हणजे तुकोबरायांना आपण नामदेवरायांचा अवतार मानतो. अच्छा. म्हणजे तुकोबरायांच्या विषयी असं म्हटलं तर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकोबरायांचा हा अवतार हा पहिला जन्म नाहीये. बरं. तुकोबराय
कृतयुगामध्ये जन्माला आले, अवतीर्ण झाले. कोणत्या स्वरूपामध्ये? तर भक्त प्रल्हाद म्हणजे तुकोबराय आणि त्यांचे आराध्य भगवान नरसिंह आहेत. ओके. द्वापरामध्ये भगवान श्रीकृष्णांसोबत उद्धव स्वरूपामध्ये तुकोबराय. ओके. भगवान उद्धव ज्यांना भगवंताने भागवत सांगितलं. हो. त्रेतामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसोबत अंगद स्वरूपामध्ये तुकोबराय. बरं. आणि कलियुगामध्ये भगवान पांडुरंगासोबत नामदेव स्वरूपामध्ये तुकोबराय. बरं, हे कॉन्टेक्स्ट कसे जोडले गेले? आपल्या परंपरेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे या चारही अवतार कार्यांचा 5वा अवतार कार्य जे कोणतं असेल तर ते मूळ म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचं. अच्छा. मी कायम सांगतो या चारही अवतारांकडे पहा. प्रल्हादाची करुणा, उद्धवाचं ज्ञान, अंगदाचं सामर्थ्य आणि नामदेवरायांची भक्ती, हे चारही गुण जगद्गुरु तुकोबरायांच्या ठाई दिसतील. ओके. तुकोबराय भक्ती मार्गात पण श्रेष्ठ आहे, तुकोबराय करुणेमध्ये पण श्रेष्ठ आहे, तुकोबराय सामर्थ्यामध्ये पण श्रेष्ठ आहे, तुकोबराय ज्ञानामध्ये पण श्रेष्ठ आहे. मग तुकोबरायांनी सगळ्या मार्गांनी भगवंताची भक्ती जे जे करता येईल ते केलं. नंतरच्या काळामध्ये साधक अवस्थेतून संत पदापर्यंत पोहोचले, अभंग रचनेला सुरुवात केली. नामदेवरायांनी सांगितले प्रमाणे तुकोबरायांचं नामदेव केले स्वप्ना माझी जागे, सवय पांडुरंग घेऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नको. तुकोबराय काय म्हणतात की मी का करतोय अभंग, तर नामदेवरायांनी सांगितले की तुला काय करायचंय, तर विठ्ठलाला घेऊन सांगितलं तुला अभंग रचना करायची आणि प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. नामदेवरायांची प्रतिज्ञा होती भगवंता मी 100 कोटी अभंग रची, त्यातली 95 कोटी 69 लाख काहीतरी 59 लाख नामदेवरायांनी रचले, अशी आख्यायिका आपल्या इथं परंपरेत. तर उरलेले 4 कोटी 41 लाख रचण्यासाठी तुकोबरायांचा अवतार आहे. ओके. ओके. ते अभंग रचण्यासाठी तुकोबरायांचा जन्म. तुकोबरायांनी ते अभंग रचना केली. समाज व्यवस्थेमध्ये जगत असताना समाज व्यवस्थेवरती तुकोबरायांनी प्रचंड ओरखडे ओढलेत. जे चुका आहेत तुकोबराय समजून घेणं इतकं सोपं नाही. तुकोबरायांनी पूर्ण ह्याच्यामध्ये भक्ती श्रेष्ठत्व तर केलंच केले, म्हणजे भगवंताची अशा पद्धतीने भक्ती केली की जो इतर कोणी करू शकणार नाही. सगळं सोडलं, एवढं वैराग्य पत्करलं. भक्ती श्रेष्ठत्वामध्ये तुकोबराय श्रेष्ठच आहे, पण तुकोबरायांनी सामाजिक भान जपत समाजाला समतेचा संदेश दिला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे आपण हे म्हणतो की संत म्हणजे काय, तर फक्त विठ्ठलाची भक्ती करतो. तुकोबराय असे वेगळे आहेत की तुकोबराय सामाजिक व्यवस्थेच्या विरुद्ध पण बोलतात, समाज सुधारक संतांच्या श्रेणीत पण जाते. तुकोबरायांनी अक्षरशः सकळांशी येथे आहे अधिकार, म्हणजे जिथं भक्तीचं अधिकार किंवा भगवंताच्या जवळ जाण्याचा अधिकार विशिष्ट समाजालाच आहे असं बोललं जायचं, त्यावेळेस तुकोबराय की असलं काय नाही, सकळांशी येथे आहे अधिकार. भगवंताचं नाम हे सगळ्यांसाठी, मोक्षाचा अधिकार सगळ्यांना आहे. कोणाकोणाला आहे? ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, बाळे, नारी, नर आदी करोनी वेश्याई, वेश्या आणि चांडाळा सुद्धा अधिकार तुम्हाला. ओके. एवढा आधुनिक विचार कोणाचा की वेश्याला सुद्धा भगवंताच्या प्राप्तीचा अधिकार आहे. ही तुकोबरायांची रचना आहे की सगळ्यांना मोक्ष मिळाला पाहिजे आणि सगळे भगवंताची भक्ती करू शकतात, सगळे भगवंताला मिठी मारू शकतात, सगळे भगवंताच्या जवळ जाऊ शकतात. हा विचार तुकोबरायांनी 16 शतकामध्ये मांडला. म्हणजे आपल्याला व्ह्यूअर्स एक समजून घ्यायला पाहिजे की इथून 400 वर्षा पहिले वर्णव्यवस्था ही एवढी स्ट्रॉंग होती की एकामेकाची सावली पडली तरी भांडणं व्हायचे किंवा हत्या व्हायच्या. म्हणजे एक जर का जी वर्णव्यवस्थेमध्ये जे कोणी स्वतःला श्रेष्ठ मानायचे त्यांच्यावर जर का निष्ठ वर्णाच्या लोकांची सावली जरी पडली तरी गावाची गावं पेटवून लावल्या जायची. त्या कालावधीमध्ये, त्या कालखंडामध्ये तुकाराम महाराजांनी समाज व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन म्हणा किंवा समाज व्यवस्थेच्या पूर्ण चिरफाड करून एक वेगळी व्यवस्था म्हणा, एक वेगळा विचार समाजापुढे दिला की हे सगळं थोतांड आहे आणि आपल्याला जर का फक्त काही गोष्ट अचीव करायची आहे तर तो आहे परमार्थ. बरोबर ना. नेहमी सांगतो की तुकोबरायांनी आज जातीभेदामध्ये आपण तुकोबरायांना अडकवतो. तुकोबरायांनी हयातीमध्ये 3 मंदिरं बांधली. 3 मंदिरं बांधली. पहिलं मंदिर स्वतःचं वडिलोपार्जित होतं, विठ्ठल रुक्मिणी, त्याचा जीर्णोद्धार केला एक. दुसरं मंदिर ज्ञानोबरायांचं बांधलं. ज्ञानोबरायांच्या गाभाऱ्यामध्ये पाठी लावलेली की ह्या मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केले. अच्छा. ज्ञानोबराय ठीक आहे ब्राह्मण आहेत, त्याच्याविषयी वाईट वाटू शकतं, ब्राह्मणाचं मंदिर बांधले बा. तिसरं मंदिर तुकोबरायांनी कोणाचं बांधलं असेल? संत चोखामेळ्यांचं बांधलं. अच्छा. म्हणजे सामाजिक व्यवस्थेने ज्यांना लाथडलं तुकोबरायांनी त्यांचं पूजन केलं. म्हणजे तुकोबरायाच्या अभंगामध्ये प्रमाणे चोखामेळा संत जीवीचे सोयरे विसरण पडो यांच्याकडे. चोखोबराय मला किती प्रिय आहे, तर चोखोबराय संत जीवीचे सोयरे माझ्या आणि मला यांचा एक क्षण सुद्धा विसर पडू नये.
तुकोबरायांचं मंदिर तुकोबरायांनी बांधलं. म्हणजे ब्राह्मणापासून तर वर्णवस्त दलितापर्यंत या सगळ्या व्यवस्थेला मात देत आम्ही वैष्णव आहोत. वैष्णव म्हणून मी तुकोबरायांची भक्ती करतो, ज्ञानोबरायांची भक्ती करतो, विठ्ठल रुक्मिणीची करतो. याचं उदाहरण जर कोणतं असेल तर 400 वर्षापूर्वीचे तुकोबराय. क्या बात, वंडरफुल. बरेचसे असे कॉन्टेक्स्ट आहेत जे कॉमन पब्लिकमध्ये अजूनही माहीत नाही आहेत. जसं आपण म्हटलं की नामदेव महाराजांचं पुनर्जन्म किंवा उद्धव जे होते त्यांचा पुनर्जन्म, हा कॉन्टेक्स्ट थोडासा अजूनही प्रचलित नाही आहे किंवा बऱ्याच लोकांना माहीत नाही. बरं झालं आपल्या पॉडकास्टमध्ये हा मॅटर आला. इथून थोडंसं आपण आता कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे काही जे आहेत महाराजांशी, आता कॉन्ट्रोवर्सी म्हणा, रेटॉरिक म्हणा, किंवा एक उगाच निर्माण केलेली गोष्ट आहे की त्यात सत्यता आहे, आपण हे जाणून घेऊया. असं म्हणतात की तुकाराम महाराजांचे जे गुरु आहेत ते सुफी संत परंपरेतनं येतात. यावर काय भाष्य कराल? मुळात आता जे संतांच्या चरित्राचं इस्लामीकरण सुरू आहे, मग ते चुकीचं आहे. ओके, जिथं आहे तिथून स्वीकारायला काही अडचण नाही ना. तुकोबरायाचे गुरु सुफी मुसलमान आहेत. आता आपण खुद्दा विचार करतो, तुम्ही आहेत अशाला खूप पुरावे देतात का? तुम्ही सांगा बा ही परंपरा आहे म्हणून तुकोबरायांचे गुरु सुफी मुसलमान आहेत. ओके, तर तसला कसलाही पुरावा नाही. तुकोबरायांचे गुरु बाबाजी चैतन्य आहेत, उतूरला त्यांची समाधी. आणि तुकोबरायाच्या गुरु परंपरेचा विचार करताना दोन बाजूंनी तुकोबरायाची गुरु परंपरा निघते. एक शैव परंपरेने जी शंकरापासून सुरू होते, आणि दुसरी वैष्णव परंपरेने मग शांत असेल जी विष्णूपासून सुरू होते. या दोन्ही परंपरेमध्ये कुठेही सुफी मुसलमान असलेले कोणतेही गुरु येत नाही. बरं. त्यामुळे तुकोबरायाची गुरु परंपरा ही सुफी मुसलमान आहे म्हणणं हेच मुळात सिद्धांतिक खोट आहे. आणि हे का करायचं हे प्रश्न मला कळत नाही. म्हणजे मागच्या वर्षी हेच वाक्य तुम्ही जे म्हणताय ते भालचंद्र नेमाडेंनी सांगितलं, वापरलेलं वाक्य की तुकोबरायांचे गुरु सुफी मुसलमान होते. बरं, तुम्हाला काय वाटतं, का म्हणत असतील? आत्ताचा एक नरेशन आहे की मुसलमान चांगले आहेत, तर चांगले आहेत दाखवण्यासाठी मुसलमानांना प्रत्येक ठिकाणी घुसवा की पूर्वीपासून मुसलमान असे होते बा. तर मुस्लिम समाजाविषयी माझं काहीच म्हणणं नाही. आणि अर्थात ते मुस्लिम समाज पण याच्याविषयी काही बोलत नाही. हे बोलणारे हे अर्धवट आहेत सगळे. अच्छा, तुम्ही शिवरायांच्या सणात 57% मुसलमान घुसवले, 90% पर्यंत आकडा गेलाय. तुकोबरायाच्या चरित्रातून मुसलमान घुसवले जातात. ते तुकोबरायाचे गुरु शिवरायांच्या सैन्यात किती होते नेमके? मी पुस्तक लिहिले त्याच्यावर, तुम्ही ते शोधायला काय हरकत नाही. पुस्तक वाचून एक सेंटेन्स मध्ये सांगा. शिवाजी महाराज म्हणतात, मी तुर्कास मारितो, व्यंकोजीराजांचं पत्र आहे, तुझ्या सैन्यात तुर्क असताना तुझला अजय कैसा प्राप्त होईल. जर मी मुसलमानांना मारतो, तुझ्या सैन्यात मुसलमान आहे, मग तुला विजय कैसा प्राप्त होईल. इटसेल्फ शिवाजी महाराज सैन्यात मुसलमान नगण्य आहेत हे सिद्ध करतं. यादी किती येते? गजाभाऊने दिलीत 12ची यादी. त्यातले मूळ राहतात 2च, की तू शिवरायांसोबत शेवटपर्यंत निष्ठावान होते. बरोबर. 2 मुसलमानांसाठी तुम्ही शिवरायांचं ध्येय बदलून टाकणार आहे का? संपूर्ण त्यांची लढाई मूळ संपून जातो. आता काय अंतरंग बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे याच्यावरतीच ते सडतोड एक्सप्रेस लिहिले की तुकोबरायांच्या अभंगावरती मोहम्मद पैगंबर साहेबांचा प्रभाव होता. अशा आणि तुकोबरायांना रचला. मुळात हे सगळे समाज म्हणून चालले की जे वारकरी संप्रदायाचे वारकरी संप्रदाय हे काहीच नाही. पण हे ठरवून काही गोष्टी प्लॅन करण्याची आवश्यकता काय? म्हणजे मुस्लिम समाजाला यावं ना त्यांनी, वारीमध्ये सहभागी होईल. याता याची धर्म नाही विष्णू असा, यारे यारे लहान थोर, याती बलती नारणार, कुणी या, कुणी अडवलेलं नाहीये. पण येत असताना वारकरी बनून या. आपली स्वतःची ओळख अस्तित्व ठेवून आम्ही वारीत घुसू आणि आम्हाला वाटतंय ते करू. हाच मुळात ज्ञानोबा तुकोबांचा अपमान आहे. आता हे घुसवणं सुरू आहे फक्त आणि फक्त हा विशिष्ट समाज चांगला आहे सांगण्यासाठी. म्हणजे हिस्ट्रीलाच चेंज करणं चालू आहे. काय गरज नाही ना. जे आहे ते आहे. एवढ्या प्रांजळपणे आम्ही स्वीकारू शकत नाही की असं घडलंय बुवा, असं नाहीये बुवा. आहे तर आपण मान्य करून आहे बुवा. म्हणजे जर मला कोणी कागद आणून दाखवलं 57% मुसलमान बदलतो ना माझ्या पुस्तकात होते बुवा 57%. समकालीन बोलावं तर लागल. म्हणजे जो दिसत नाही सापडत नाही तो इतिहास आज मला वाटतोय म्हणून मी म्हणायचं खरं आहे आणि तो स्वीकार, असं कसं चालेल? म्हणजे असं होतंय का महाराज, तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, इफ आय एम पुटिंग इट द राईट वे, की काही कॅरेक्टर्स, काही इन्सिडन्स आणि काही नॅरेटिव्ह हे जबरदस्तीने हिस्ट्रीमध्ये प्लांट केल्या जात आहेत, तिथे ठेवल्या जात आहेत, जेणेकरून पुढल्या पिढीला असं वाटेल किंवा आत्ताच्या काही पिढींना वाटते की हे सगळं जे लेफ्ट विंग आणि राईट विंगची जी फाईट आहे त्यामध्ये राईट विंग हे पहिल्यापासून चुकीचे होते. मी तर लेफ्ट राईट मध्ये पडतच नाही. आपण सेंट्रिस्ट आहात. नाही,
सेंट्रिस्ट पण नाही आणि लेफ्ट अँड राईट नाही. माझं म्हणणं काय, जे खरं आहे ते बोलू. बरं. ह्याच्या पलीकडे जाण्यात का आता काय ठरवून चाललंय की हे अगोदरपासून असं होतं. म्हणजे आता उदाहरणार्थ अजून सोपं उदाहरण महात्मा फुलेंचं चरित्र, ते खूप पॉप्युलर उदाहरण ठरलंय आजकाल. आता असं महात्मा फुलेंच्या चरित्रात सावित्रीबाई फुलेंच्या एका पत्रामध्ये फतिमा असा एक शब्द आढळतो. फातिमा. फातिमावरून ती फातिमा शेखच हे ठरवलं, ती मुसलमान हे सिद्ध केलं, ती शिक्षिका होती हे सिद्ध केलं, तिने सावित्रीबाईंना शिकवलं हे सिद्ध केलं, तिचा महात्मा फुलेंच्या चरित्रामध्ये सगळ्यात मोठा वाटा हे सिद्ध केलं. हे का बरं? मला असं काही आहेच नाही, पुरावाच नाही ना. पुरावा नसताना एक कॅरेक्टर फिक्शनलेस आपल्या समोर उभं केलं, अरे हा देव आहे किंवा हा दानव आहे, फातिमा आहे आणि ही अशी दिसते, अशी बोलते, असं वागते. संपूर्ण कॅरेक्टरच प्लांट केलं गेलं का हिस्ट्रीमध्ये? पुरावा नाही ना. पुरावा असेल तर प्लॅन असं म्हणतात की काहीतरी पत्रामध्ये एकच शब्द आहे, फातिमा सांगणे, फातिमा कुरकुर करणार नाही, एवढंच वाक्य. आता ह्याच्यावरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता? अच्छा, फातिमा सांगितलं तर ती ऑब्जेक्शन घेणार नाही. ह्याच्यात काहीच नाहीये. ना ते शिक्षिका असा उल्लेख आहे, ना ती मुसलमान असा उल्लेख आहे, ना ती शेख आहे असा उल्लेख आहे, ना तिने सावित्रीबाईंना शिकवलं असा उल्लेख आहे, ना ती महात्मा फुलेंच्या पाठीमागे. पण हे सगळं प्लॅन केलं. बरं, मला सांगा महाराज, मग म्हणजे फातिमा ही शेख आहे, त्यांनी शिक्षण दिलं, हे पूर्ण एक कॅरेक्टर रंगवून प्लांट केलं आजचं नाही, लोक त्याचे स्टेटसच ठेवतात. हो, 5-6 वर्ष आले. मुळात हा आपल्या लोकांना सुद्धा कळत नाही की सावित्रीबाईंच्या चरित्राला धोका आहे. हो, हा महात्मा फुलेंच्या चरित्राला धोका आहे. आज फोटो पहा, पहिले आमच्या घरामध्ये सावित्रीबाईंचे फोटो होते, आज सावित्रीबाईंच्या शेजारी एक बिनागंधावाली बाई आली आणि तिचा फोटो मिळून सावित्रीबाईंच्या फोटोमध्ये घुसवला. खरंच मी फोटो पाहतो. हो, येतात. मला आक्षेप नाही याचे, नाही येते नाहीये ना. माझं म्हणणं काय, राईट आणि लेफ्ट सोडून देऊ, जे आहे ते स्वीकारलं पाहिजे. मी स्पष्ट बघताय, जर मुसलमान सापडले तर नाही म्हणायचं काय संबंध आहे. मी म्हणतो ना, 12 नावं सापडतात शिवरायांच्या चरित्रात, मुसलमानांची सापडतात, ती नाकारू नाही शकत आपण. म्हणजे ब्रह्मदेवाला तरी नाकारत काय अर्थ नाही, ती होती बुवा. मग त्यातले काही जण पळून गेले, काही जण फितूर झाले, काही जण शिवाजी महाराजांनी कैद केलं. हे खूप सारे विषय, खाली 2 राहिले. मूळ काय, शिवचरित्र असेल किंवा महात्मा फुलेंचं चरित्र असेल, तुकोबारांचं चरित्र असेल, आता डाव्या लॉबीची अडचण अशी की ह्यांना ती बदनाम करता येत नाही. शिवरायांना शिवाय नाही घालू शकत, तुकोबारांना शिवाय नाही घालू शकत, महात्मा फुलेंना शिवाय नाही घालू शकत. ह्यांना संपवायचंच आहे. आपल्या पूजनीय महापुरुषांची चरित्र ह्यांना टिकवायची नाहीयेत. म्हणजे यांनी रामाच्या चरित्राविषयी डिस्प्यूट निर्माण केला, कृष्णाविषयी निर्माण केला, महादेवाविषयी निर्माण केला. म्हणजे महादेवाची प्रतिमा आजच्या आपल्या डोळ्यासमोर काय येते? डोळे म्हटले तर एकच येते, महादेवाची प्रतिमा हातामध्ये. बरोबर. एक तयार केली की नाही, महादेव असा आहे बाबा तुमचा. आपल्या नवीन पिढीमध्ये अशीच प्रतिमा तयार केली. रामाविषयी डिस्प्यूट आहे बाबा, रामाने सीतेला सोडलं वगैरे वगैरे, मग रावण श्रेष्ठ आहे, जय रावण, कृष्ण स्त्रीलंपट होता वगैरे वगैरे, प्रतिमा तयार केली कृष्णाची, कृष्ण कपटी होता वगैरे. आणि त्या एक पर्टिक्युलर जनरेशन मध्ये खूप पॉप्युलर होते ती प्रतिमा. ज्यावेळी म्हणजे मी स्वतः सांगतो, राईट फ्रॉम द एज ऑफ 15 to 25-30 पर्यंत ना हा विचार बऱ्यापैकी डोक्यात असतो. म्हणजे मला आपल्याला सांगणारं कोणीतरी होतं. मला म्हणायचं की आपल्याला आता या पिढीला सांगणारं कोण नाही, असं नाही, असं आहे, कृष्णच आहे बाबा, रामच आहे. कृष्ण आणि कंस कृष्णच निवडायला लागेल, जरासंध आणि कृष्णच निवडायला लागेल, रावण रामच निवडायला लागेल. बरोबर. हे आपल्या पिढीला सांगणारं कोणतरी होतं, टोचणारं कोणीतरी होतं. ह्यांच्या पिढीला टोचणारं कोण नाही आपल्या पुढच्या पिढ्यांना. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आज ह्या सगळ्यांच्या चारित्र्याविषयी दोष निर्माण केलाय की हे वाईट होते, शंका निर्माण केली. पण शिवचरित्रात नाही करू शकत, तुकोबाराच्या चरित्रात नाही करू शकत, सावित्रीबाईंच्या मातुलीच्या चरित्रात नाही, मग काय करायचं? घुसवा मुसलमान. कशासाठी? हा एकदम म्हणजे वेगळा म्हणू शकतो, आपल्याला एक प्रकार समोर येतोय महाराजांचे. तुमचे कुठे आहेत ते त्यांचे सुद्धा आहेत. म्हणजे 57% मुसलमान जर शिवचरित्र झाले, हिंदू किती राहिले? कागलला एका विधान परिषदेच्या सन्माननीय आमदार म्हटलं ते 90% मुसलमान आहेत, हिंदू किती राहिले? 10%. चेष्टाचे नाही एक. आता तुकोबारायाच्या चरित्रावरती मोहम्मद पैगंबराचा प्रभाव आहे म्हणणं. तुकोबारायाच्या अख्ख्या वारी परंपरेला तुम्ही काळीमा फासताय, विठ्ठल भक्तीला तुम्ही संपवताय. आणि सोशल आहे बरं का, वारकरी संप्रदायात काहीच नाही झालं. ते मी समाजामध्ये राहून बघतो त्यावेळेस दिसतं अरे काहीतरी चुकीच चालू आहे. वारकरी संप्रदायाला खूप साऱ्या गोष्टी माहिती पण असतात की आपल्या पाठीमागे सगळं चालू आहे. हे नरेटिव्ह हे संप्रदायासाठी नाहीयेत. तुकोबारायांचे तुम्ही जे म्हटले सुफी बाहेरच्या समाजासाठी, हे तुम्ही ज्यांचं वयोगट सांगितलं अशा वयोगटातल्या तरुणांसाठी. असं नाही, असं आहे बरं का, त्या डोक्यामध्ये काहीतरी चुकीचं भरलेलं आहे. खरं तर असं आहे. मग हे काहीतरी प्रतिष्ठित व्यक्ती काहीतरी ते बोलतात, त्याच्यावरती चर्चा होते. आणि अर्थात संप्रदायाला माहित नसतं, संप्रदायाला देणं घेणं नसतं, कोण त्याला उत्तर देत नाही. त्यामुळे ते खोट्या अपप्रचार हे काही कालांतराने खरे वाटू लागतात.
बापरे, एकदम डिफरंट होता हा मॅटर. म्हणजे मला पण थोडा वेळ असं वाटलं की खरंच किती डीप लेवलवर सोशल स्ट्रक्चरला ब्रेक करण्यासाठी सगळं काही होऊ शकतं. बरं महाराज, यामध्ये एक अजून असा कॉन्टेक्स्ट येतो की तुकाराम महाराज 40-42 वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी वैकुंठ प्राप्त झालं. आता ह्याला थोडीशी अशी एक धुरा येते की तुकाराम महाराज हे सामाजिक अपप्रवृत्तीच्या विरुद्ध लढत असताना त्यांचा मर्डर करण्यात आला. जे काही त्यावेळेचे कास्टिझम मध्ये जे उच्चवर्णीय होते त्यांच्या थ्रू, आणि मग सांगण्यात आलं की काही नाही, ते म्हणजे वैकुंठाला गेलेत, सदेह गेलेत, म्हणजे देहासकट वैकुंठाला गेले. मी हा पुन्हा एक वेळा क्वेश्चन थोडासा ऑडियन्ससाठी फ्रेम करतो. 42 वर्षांचे यंग तुकाराम महाराज अचानक गायब होतात आणि त्याला एक नाव दिलं जातं की देहासकट, संपूर्ण बॉडी सकट ते वैकुंठाला गेले. काय भाष्य कराल? नाही, मुळात वारकरी संप्रदाय आणि वारकरी प्रत्येक जण तुकोबरांच्या सदैव वैकुंठ गमनावरती नितांत श्रद्धा ठेवली. सदैव वैकुंठ गमनावरती नितांत श्रद्धा आणि विश्वास ठेवतो. ओके. मूलतः काही गोष्टी आपण बेसिक मधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे तुकोबरायांचं आयुष्य 41 वर्ष 2 महिने काहीतरी 12 दिवस असं येतं. तुकोबरायांचं वय किती वैकुंठाला हा मॅटर नाही करत. ज्ञानोबरायांची समाधी 22 वर्षी, संजीवन समाधी. संतांच्या जीवनचरित्राकडे पाहताना त्या जीवनचरित्राची इतिकर्तव्यता जास्त महत्वाची. तुकोबरायांच्या आयुष्याचं ध्येय तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये पूर्ण झाल्यानंतर तुकोबराने त्यांच्या आयुष्याला स्वतःहून पूर्णविराम द्यायलाय. ते सगळ्यामध्ये विचार करताना खूपदा असं आपल्या पण मनात शंका येते की राव खरंच मारलं का. पण मूलतः भक्तीच्या कसोटीवरती काही प्रश्न सोडवले पाहिजे. प्रत्येक गोष्ट व्यवहाराच्या कसोटीवर सोडवायला गेलो तर आपल्या संतांवरचा आपला विश्वास उडून जाईल. एक इतिहासकार आहेत श्रीमान कोकाटे, त्यांनी यावर खूप जास्त भाष्य केलंय. आणि माझं म्हणणं तेच आहे, मी आता काही व्यवहाराच्या भाषेवरती आपण बोलू, काही अध्यात्माच्या भाषेवर, दोन्ही बाजूने आपण तुकोबराच्या वैकुंठ गमन पाहू. तर आध्यात्मिकरित्या जरी हे खरं वाटतंय तरी पण प्रॅक्टिकल लेवलला तुम्ही त्याला कसं एक्सप्लेन कराल? की थोडक्यात सांगतो की तुकोबरायांचं प्रमाणे आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणास बोलिले जे ऋषी साचे भावे वर्ताव्या. म्हणजे आपल्या ऑडियन्ससाठी म्हणून भगवंत कुठं वास करतो? भगवंत स्वर्गात, नरकात, पाताळात, भूतालावर कुठेही वास करत नाही. भगवंत कुठं वास करतो? वैकुंठ धामाला वास करतो. ही आध्यात्मिक आपण रचना पाहतोय. वैकुंठ धामाला भगवंत वास करत असताना वैकुंठातून तुकोबरा कुठून आले म्हणतात? मागे बहुत जन्मा हेच करत आलो, मी काय पहिल्यांदा नाही आलो. तुम्हाला म्हटलं की जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर आहे की अगोदरच्या जन्मात पण आलोय मी, हेच करत आलोय. मग काय करत आलोय तर बोलिले जे ऋषी साचे भावे वर्तावया, झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जाते. ऋषी मुनी जे सांगितले ते करण्यासाठी माझा अवतार कार्य आहे. मग मी वैकुंठातून आलो तुकोबरा सांगतात. मग जो व्यक्ती वैकुंठातून आलाय तो कुठं आणणार आहे? वैकुंठ आणणार आहे. ही प्रॅक्टिकल गोष्ट आली त्याची. पण अध्यात्म म्हणून काय, तर आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन करणं म्हणजे सदैव वैकुंठ गमन, संजीवन समाधी, त्याला आपण काही नावं देऊ शकतो. तर जगद्गुरु तुकोबरायांच्या अवतार कार्याचं वर्णन करून भगवंत अवतीर्ण होतात, भगवंत देह धारण करून येतात आणि ते गुडुप्त होतात. म्हणजे काय तर ते पंचमहाभूतामध्ये त्यांचं शरीर विलीन करतात. आज असे कितीतरी थोर महात्मे आपल्याला जगभरामध्ये देशभरामध्ये पाहायला भेटतील की ज्यांनी संजीवन समाधी आजच्या काळात सुद्धा घेतलेली, सदेह वैकुंठ गमन केले किंवा देहाची पंचमहाभूतांमध्ये विलीन केला. आपण थोडंसं इथे समजून देताना म्हणजे आपल्या व्ह्यूअर्सला सांगूया. आतापर्यंत आपण सदेह समाधी म्हणजे असं इमॅजिन करायचो, विमानात वैकुंठातला आलेल्या विमानात तुकाराम महाराज बसले आणि ते गेले. आणि महाराज शिरीष महाराज जे सांगतायत त्याचा कॉन्टेक्स्ट किंवा त्याचं मिनिंग असं आहे की त्यांनी संजीवन समाधी घेतली. जसे बरेचसे जैन ऋषी मुनी आजकाल अन्न त्याग करून समाधी घेतात. समाधी नाही म्हणतात, समाधी नाही, वैकुंठ गमनच. मला म्हणायचं वेगळं, मला अजून पण की आपलं शरीर 5 तत्वांनी बनले, पृथ्वी, आप, तेज, जल, वायू. हे तत्व त्या तत्वामध्ये विलीन करणं म्हणजे सदैव वैकुंठ गमन. बरं, थोडक्यामध्ये थोडं अजून सोपी करून सांगा. आपलं शरीर जाळावं लागतं मेल्यानंतर, मरण्यापूर्वी जाळून टाकणं म्हणजे आग लावून घेणं नाही, तर आपल्या शरीरामधली 5 तत्वांमध्ये परत एकदा विलीन सेपरेट करणं म्हणजे सदैव वैकुंठ गमन. म्हणजे ज्ञानोबरांची संजीवन समाधी म्हणजे खाली काहीच नाही आता.
तुम्ही गेले की तुम्हाला सापळा पाहिजे, सापळा नाही मिळणार, ते चैतन्य आहे तिथं. ज्ञानोबा तिथं अस्तित्वात आहेत म्हणजे काय, तर त्यांनी सुद्धा समाधी घेतली म्हणजे काय केलं, त्यांचं पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन केलं. चैतन्य तिथे शिल्लक, तिथे व्हायब्रेशन्स आहे आपण म्हणूया. तुकोबरायाचं चैतन्य नाहीये. सदैव वैकुंठ गमन म्हणजे काय, तुकोबरायांनी आपलं पंचमहाभूत पंचमहाभूतांमध्ये विलीन केलं आणि चैतन्यासहित वैकुंठ धामाला गेले. ही आध्यात्मिक संकल्पना आहे. आता ही विज्ञानाच्या कसोटीवर बसते का, तर बसते. अशा प्रकारचं जाणं मान्य आहे सगळ्यांना. आपल्या मनामध्ये जो एक कल्पना आहे, तो गरुड म्हणजे काय, विठ्ठलाचं वाहन आहे. भगवंत नेण्यासाठी, भगवंत पाठवतील, आपल्या भक्ताला नेण्यासाठी पाठवलं तर काय पाठवतील, ते गरुड आहे. ती एक संकल्पना आहे. विमान आलं किंवा गरुड आला आणि गरुडावरती बसून गेले. तर विमान हा शब्द चुकीचा आहे. म्हणजे श्रीमंत कोकाटे किंवा त्यांच्यासारखे सगळे जे माणसं आहेत ते म्हणतात की विमान आलं म्हणजे त्यांना डोक्यात येतं की आपली इंडिया एअरवेजचं आपलं एअरलाईन्स दिसतं, असं वाटतं खूप साऱ्या लोकांना. तर विमान म्हणजे तसं काय विमान नाही, गरुड ही संकल्पना आहे त्यातली. विमान म्हणजे गरुड, याच्या पलीकडे काय नाही. आपण त्याला थोडस स्पिरिच्युअल भाषेत म्हणूया की देवानी एखादं दूत पाठवलं आणि त्यांच्या आत्म्याला रस्ता दाखवला. ते अडचण काय, आपली विमान आलं म्हणजे आपल्याला ते इंडियन एअरलाइन्स आपलं उभं आहे पुण्याच्या एअरपोर्टला, ते विमान होतं, ते कसं काय आलं, मग तुकोबाराने 400 वर्ष पूर्ण न्यायला आलं वगैरे, असं काय नाहीये. म्हणजे गरुड पाठवला, गरुडावरती बसून तुकोबाराय गेले. ही वारकऱ्यांची श्रद्धा आहे. पण मुळात आध्यात्मिक विचार करताना पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन करून तुकोबारायचं चैतन्य वैकुंठाला गेलं. वैकुंठाला गेलं म्हणून ते माघारी आलं. मी ज्यावेळेस तुकोबाराय वैकुंठाला ज्यावेळेस 3 वेळा माघारी आणण्याचे उल्लेख आहेत. एक म्हणजे आपल्या माझ्या पलीकडेच येलवाडी नावाचं गाव आहे. तुकोबारायांची तृतीय कन्या भगीरथी, ते मातांना ते दिलं होतं. तुकोबाराय वैकुंठाला गेले, भगीरथीला कळेनाच कुठे गेले काय गेले, बाबा गेले कुणा गावा म्हणून ती रडायला लागली. आणि तिने तुकोबारायांचा धावा चालू केला की मला माहित नाही, मला न सांगता तुकोबाराय का निघून गेले, बाबा का निघून गेले. आणि मग 4 दिवसांनी तुकोबाराय परत खाली आले. बरं. तर तिथं तुम्ही आज जरी गेले तरी दगडाचा नंदी आहे. बरं. आपले बाबा आले तर त्यांना काहीतरी खायला घातलं, पण त्या शेवाया होत्या, पण दूध नव्हतं. दगडाच्या नंदीचं दूध काढलं आणि त्या दगडाच्या नंदीचं दूध काढून त्याच्या शेवाया करून तुकोबारायांना खाऊ घातलं. ते हा पहिला. पण नंदीतनं दूध, हा ते सांगतो, ते दगडाच्या नंदीतून दूध काढलं. ती एक सॉरी बट हो ते सांगतो मी. तो एक प्रसंग. दुसरा प्रसंग, तुकोबारायांचे मित्र होते ज्यांनी तुकोबारायांची गाथा लिहिली, संताजी महाराज जगनाडे. संताजी महाराज आमच्या विदर्भाला बरी त्यांची हे आहे, पलीकडेच गाव आहे त्यांचं. संताजी महाराजांसाठी तुकोबाराय परत खाली आले. सुदुंबरे पलीकडेच गाव आहे, इथून 5-6 किलोमीटरवरती. तुकोबारायांची सगळी गाथा तुकोबाराय बोलत. तुकोबारायानंतर एवढ्या अवस्थेमध्ये गेले की तुकोबाराय फक्त अभंग म्हणायचे आणि संताजी महाराजांच्या पाठीमागे राहून ते लिहायचे. तर मग त्या संताजी महाराजांसाठी तुकोबाराय दुसऱ्यांदा आले. तुकोबारायांनी वचन दिलं होतं की आपल्यातलं जर कोण गेलं तर पहिली मुठ माती जोपर्यंत मित्र देत नाही तोपर्यंत आपला काही शेवट होणार. तुकोबारायचं काही राहिलंच नाही खाली, तुकोबाराय निघून गेले. संताजी महाराज गेल्यानंतर संताजी महाराजांच्या प्रेताला गाडलं. ते गाडल्यानंतर किती जरी माती ओतली तरी चेहरा काय खाली गाडलं का. पण त्यावेळी तर हिंदू परंपरेनुसार तेली आहेत ते. हो तेली आहे, लिंगायत तेली असतील कदाचित. हो अच्छा बरं. हा मुठमाती दिली तर मुठमाती दिली तरी ते चेहरा वरतीच राहायचा. चेहरा वरती राहतो म्हणून काय करायचं, तर मग शेवटी शब्द होता की तुकोबाराय येत नाही तोपर्यंत माझा शेवट होणार नाही. तुकोबाराय आल्याने मुठभर माती. अच्छा, पुन्हा दुसऱ्यांदा अवतरले. आणि तिसऱ्यांदा निळोबारायांना साक्षात्कार झाला तुकोबारायांचा. निळोबाराय खूप उशिरा जन्माला आलेत. निळोबाराय देहूला आले. तुकोबारायांची ख्याती नारायण महाराजांकडून ऐकून घेतली आणि तुकोबारायांच्या दर्शनाची आस लावून तुकोबाराच्या मंदिरात बसले. धरलं न खाता न पिता 40-42 दिवस तसेच बसले की मला तुकोबारायांना भेटायचंय. एवढं धरल्यानंतर तुकाराम म्हणतोय हा, म्हणून दर्शन द्यायला जावं म्हणून विठ्ठल आला. आणि भगवंत आल्यानंतर भगवंताला निळोबाराय म्हणतात ते की तू कोण आहेस, मला तुला नाही भेटायचं बा, मला तुकाराम महाराजांसाठी मी आलो, तुझ्यासाठी नाही आलो, मला तुकाराम महाराजांनाच भेटायचे. मग शेवटी विठ्ठल तुकोबाराय काय वेगळे आहेत. मग तुकोबाराय आले आणि मग निळोबारायांना अनुग्रह दिला. असे 3 आध्यात्मिक खूप लांबचा 300-400 वर्षापूर्वीचे.
अशा परंपरा आपल्याला 3 वेळा तुकोबरा आली. आता हे सगळं आध्यात्मिक गोष्टी झाल्या, हो, की ज्यामध्ये याला आपण सायंटिफिकल भाषेत न ठेवलेलं बरं. हा, आता हिस्टॉरिकल विचार करू आपण. हा, आता आपण थोडासा भावनिक विचार आपण केला, स्पिरिच्युअल केला. हा स्पिरिच्युअल झाला. आता व्यावहारिक विचार करू. हा, समजा एखादा म्हणतो तुकोबराचा खून झाला, ठीक आहे, मान्य करू, खून झाला, एक पुरावा, किमान एक पुरावा समकालीन. किडनॅप करून बॉडी गायब झाली, हा पण एक पुरावा समकालीन. बरं, माझं म्हणणं काय, त्याला पुरावा द्यायला लागेल ना. अंदाज आहे फक्त. हा कधीचा पुरावा आहे? 1940-50 साली एखाद्याला वाटतं की तुकोबराचा खून झाला, हाच मुळात चेष्टाचा विषय. ओके. मग ज्यांनी धर्माची चिकित्सा केली, हिंदू धर्माची, महात्मा फुले, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे 2 श्रेष्ठ महापुरुष आहेत आपल्या हिंदू संस्कृतीतले, की ज्यांनी हिंदू संस्कृतीची एका अर्थाने चिकित्सा केली. दोघांना का बरं असं वाटत नाही? बाबासाहेबांच्या मूकनायकवरती तुकोबरायचा अभंग आहे, काय करू आता ठेवून या भीड, निशंक हे तोंड वाजविली. एवढा तुकोबरायचा प्रभाव आहे बाबासाहेबांवरती. पण बाबासाहेब म्हणत आहे तुकोबरायचा खून झाला. बरं, महात्मा फुले म्हणत नाही. महात्मा फुले तुकोबरायांच्या सदैव वैकुंठगमन सोहळ्याला उपस्थित असल्याचे पुरावे. तो कागद शोधतोय. हा, एका सोहळ्याला तुकोबरायच्या वैकुंठगमन सोहळ्याला महात्मा फुले आलेले देहूमध्ये. अच्छा. महात्मा फुलेंना असं वाटत नाही शंका घ्यावी. मूलतः तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले याचे 18 पुरावे समकालीन आहेत. बरं, समकालीन आणि उत्तरकालीन, पहिल्या 50 वर्षातले 18. त्याच्यावरती मी पुस्तकं लिहितो की हे पुरावे आहेत बुवा. बरोबर. हे काय मी म्हणतो म्हणून मानण्यात काय अर्थ नाही, मी म्हणतो म्हणून न मानण्यात पण काही डॉक्युमेंटेड प्रूफ लागते, सापडले पाहिजे. त्यात पहिला पुरावा कोण आहे तर संताजी महाराज जगनाडेंचा पुरावा आहे, जे साक्षात प्रत्यक्षदर्शी आहेत. हो, ते त्यांचे मित्र, मला वाटतं सेम एज ग्रुप. पहिला रामेश्वर भट्टांचा पुरावा आहे. रामेश्वर भट्ट तुकोबरायांचे शिष्य होते, किंवा तुकोबरायांची आरती जाणीत असते आपण जी म्हणतो. 14 टाळकरांपैकी एक आहे. तर रामेश्वर भट्ट म्हणतात तुकोबराय वैकुंठाला गेले, एक झालं. दुसरं कोण तर कान्होबराय म्हणतात, तुकोबरायांचा बारका भाऊ म्हणतो की भगवंत तू माझ्या भावाला शरीरासकट घेऊन गेला, तू माघारी आणून दे. तिसरं कोण म्हणतं, तिसरं संताजी महाराज म्हणतात की पहाटेच्या समयी तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले बा. प्रथम पहरी तुकोबराय सदेही वैकुंठी गेले. हे 3 समकालीन पुरावे जे प्रत्यक्षदर्शी म्हणतात काही ना काही, की ह्या तिघांचंही चरित्र तुकोबरायांच्या समकालीन याचे पुरावे आहेत. तिघही तुकोबरायांचे समकालीन आहेत. हे तिघही वैकुंठ गमनाच्या वेळेस हजर होते, असे तिघे म्हणतात तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. आता पुढचं छत्रपती घराणं म्हणजे एका अर्थाने दुसरा शिवाजी म्हणजे राजाराम महाराजांचे चिरंजीव, बरोबर, यांची 1704 सनद आहे. आणि ते नारायण महाराजांना लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हणतात की तुमचे पिता तुकोबा गोसावी कीर्तन करिता करिता अदृश्य झाले, ही गोष्ट विख्यात आहे. 1704 साली तुकोबराय कीर्तन करता करता अदृश्य झाले, ही गोष्ट समाज मनामध्ये प्रचंड पसरलेली होती. आता कीर्तन करिता करता अदृश्य झाले म्हणणं, गरुडामध्ये बसून जाणं म्हणणं, किंवा मी तुम्हाला सांगणं की देह महाभूतामध्ये विलीन करून चैतन्य वैकुंठाला गेले, सदैव वैकुंठाला गेले हे म्हणणं, हे सगळ्याला वेगवेगळे ऍस्पेक्ट आपण देऊ शकतो. पण हे सर्व मान्य आहे की तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. असे 18 पुरावे आहेत की ज्यात असं म्हटलं तर तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. बरं, मुळात या सगळ्या विषयी एक तर भावनिक पण आणि ऐतिहासिक पण विचार करणं गरजेचं आहे. नुसतं व्यावहारिक विचार केला तर आजच्या भाषेमध्ये खूप साऱ्या समस्या निर्माण होतील. आपण हे समजून घेतलं पाहिजे की सायन्सच्या थ्रू एखादी गोष्ट समजून घ्यायला बऱ्यापैकी लिमिटेशन्स असतात, आणि सायन्स अजून एवढं प्रगत नाही झालं की ते स्पिरिच्युअल लेवलला एक्सप्लेन करू शकेल. आपण म्हणतो की व्हायब्रेशन्स असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक लिमिटेशन आहे. अजूनही आपण सगळं काही डिस्कवर केलेलं नाही सायंटिफिकली, आणि म्हणून बहुतेक स्पिरिच्युअल आस्पेक्टला आपण एक्सेप्ट करायला थोडंसं मी असं झुकतो की भगवंतानी एवढे चेहरे निर्माण केले, जगभरात एवढी माणसे, पण कुणी एकसारखं आहे का? बरोबर, हे सगळं चाललंय मान्य आपल्याला, पण आपण नाही चालवते. नाही, चालक कुणीतरी आहे ना. हो, हे कुणी ह्याला लूप म्हणतं. काही वैज्ञानिक म्हणतात हा लूप आहे, आपण जे जगतोय ते खरं नाहीये, खोटं आहे, स्वप्नात जगतोय असं पण म्हणतात. पण हे चालवते ना कोणतरी. होतं महाराज एक इन्सेप्शन नावाचं, त्या इन्सेप्शन मागं जातं ते खूप सुंदर आहे. ते म्हणजे स्वप्नात जातं, त्याच्या स्वप्नात. पण हे काहीतरी सुरू आहे ना, कोणीतरी चालवतंय. म्हणजे ज्यावेळेस ते बिग बँग थिअरी केली त्यात एक पार्टिकल सापडलं, त्याला पण गॉड पार्टिकल नाव दिलं. आपण स्वतः मान्य करतो की भगवंत आहे, ज्याला काही सापडत नाही तो भगवंत आहे. म्हणजे मी असं म्हणतो की भगवंत शोधण्यासाठी काहीतरी विशिष्ट करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे संतांचे चमत्कार पण मानू नका. बरं, काहीच मानू, म्हणजे संतांचा शेवटच चमत्कार आहे प्रत्येक. ज्ञानोबरांची समाधी असेल
किंवा चोखोबरायांच्या अस्थी बोलतात. बरं. त्याच्याविषयी पण आपल्याला आक्षेप येऊ शकतो की चोखोबरायांचं मेलेल्या माणसाच्या हाडांमधून कसा विठ्ठलाचं नामसंकीर्तन येईल. बरं. जनाबाई कुठे गेल्या माहित नाही. बरं, असं होतं का? हो, तुम्ही प्रसंग आपल्याकडे किती वेळ आहे मला माहित नाही. नाही, आपल्याकडे महाराज चोखोबरायांचा ज्यावेळेस शेवट झाला, मंगळवेळेला चोखोबरायांचा शेवट झाला, त्यावेळेस नामदेवरायांना भगवंतांनी सांगितलं की चोखोबरायला घेऊन या. तो सामाजिक समता म्हणून किती वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे पहा. चोखोबरायांना तत्कालीन समाज व्यवस्थेने कधीही विठ्ठलाचं दर्शन घेऊन दिलं नाही. चोखोबरायांनी विठ्ठलाची मूर्ती पाहिलेली नाही. ती काळी आहे, गोरी आहे, त्याच्यावर सोनं लावतात काय काहीही पाहिलेलं नाही. सोळा चोखोबरायांनी विठ्ठलाचं मुखदर्शन पण केलं नाही. चोखोबराचा जो काळ आहे ना, त्या काळामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाची प्रथा अशी होती की मिठी मारली जायची विठ्ठलाला. भगवंताचं मिठी मारून दर्शन घ्यायचे. चोखोबरायला मिठी पण नाही, पादस्पर्श म्हणजे आज आपण जे घेतो ते पायावरच दर्शन नाही. वेळ कमी आहे, मुख पाहून जाऊ, मुखदर्शन पण नाही. चोखोबरा दर्शन कुंड घ्यायचे. अबिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू. त्यात तुझ्या उंबरेला सुद्धा, पायरीला सुद्धा दर्शन घेण्याचं. पायरीशी उदंग, पायरीवरती नाही, पायरीशी उदंग गाऊन अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. ज्याला आज नामदेव पायरी म्हणतो, त्या पायरीच्या खाली उभं राहून चोखोबरा विठ्ठलाची भक्ती करायची, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. प्रचंड त्रास विठ्ठलाच्या भक्तीमुळे झाला. विठ्ठलाच्या रत्नहाराच्या चोरीचा आरोप झाला म्हणून चोखोबरायांना बदडलं, पंढरपुरातून हाकलून दिलं. तरी सुद्धा चोखोबरायांनी काय केलं, विठ्ठलाची भक्तीच केली. त्या मंगळवेळाच्या गावकुच्या तटाची भिंत बांधण्याचं काम आलं, तर तटाची भिंत बांधताना तटाची भिंत कोसळली, त्याच्या खाली शिरडून चोखोबरायांसकट 250 कामगारांचा मृत्यू झाला. अच्छा. आणि तो मृत्यू झाल्यानंतर भगवंताची इच्छा आली की तू त्याला माझ्यापाशी घेऊन. आता सगळं सांप्रदायिक परंपरा आहे, अध्यात्म आहे. मग नामदेवरांनी सांगितलं कसं आणायचं. सांगितलं की ज्या अस्थींमधून विठ्ठल विठ्ठल नामघोष ऐकू येईल, अस्थी माझ्या चोखोबाच्या त्या घेऊन या. मग सगळ्या पंढरपुरातल्या गावकऱ्यांना घेऊन नामदेवराय गेले. सगळ्या अस्थीचा ढिगारा चाळून काढलाय, सगळ्या अस्थी कानाला लावायच्या. ज्यातून विठ्ठल विठ्ठल नामघोष येईल ती अस्थी शोधायची. अशा अस्थी सापडल्या, विठ्ठल विठ्ठल नाम, त्या अस्थी उचलल्या, अस्थी घेऊन पंढरपूरला आले. आणि पंढरपुरामध्ये नामदेव पायरीच्या समोर जिथून चोखोबरा विठ्ठलाचं दर्शन घ्यायचे, त्या ठिकाणी त्या अस्थीला 10 दिले. मला सांगा महाराज, इथे एक प्रश्न येतो. संत चोखामेळा एवढे उच्च कोटीचे संत, एवढे परमभक्त, त्यांच्या समकालीन नामदेव महाराज आहेत, आणि तरीही संत चोखामेळांना त्यांचं दर्शन नाही भेटणं, तर हे नामदेव महाराजांचं कर्तव्य नव्हतं का की या समाज व्यवस्थेच्या पुढे कोणच नाही गेलं. तुकोबारा वेगळे ह्यासाठी. बरं. संतांचा जो विचार आहे ना, तुम्ही थोडं उदाहरणार्थ घ्या, अजून सोपं करून सांगतो. चोखोबा म्हणता, आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. आम्हाला ज्ञान नको, आम्हाला पुराण नको, आम्हाला वेद नको, आम्हाला यातलं काही कळत नाही, असं कोण म्हणतं? चोखोबराय म्हणतात. संतांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन किती आहे तुकोबरायांपर्यंत. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी व्हावा भार माता. म्हणजे वेद नाही कळत बाबा, आम्हाला मिळतच नाही, त्या कळायची गोष्ट वेगळी. इथपासून मी काय सांगता वेद, मी सांगतो वेद काय. ओके. ही तुकोबरायची ट्रान्सफॉर्मेशन. त्यामुळे संत परंपरा ही एका अर्थाने समाजाभिमुख हळूहळू नंतर होत गेली. वारकरी संप्रदायाचं तत्कालीन स्वरूप, तत्कालीन प्रभाव हा तितका नसेल त्या काळात की त्या समाज व्यवस्थेला आव्हान देऊ शकेल. तुकोबराच्या काळात तो आहे, तेव्हा तुकोबरा उभे राहतात. जेव्हा संतांमध्ये एखादा चमत्कार घडवून आणण्याची क्षमता आहे, तर एखाद्या चमत्काराने थोडा बहुत इथे चेंज आणावा. आणि समाज व्यवस्थेला नाही ना संत आडवं जाऊ शकत. बरं. ज्या तत्कालीन रूढी परंपरा आहे ह्या चमत्काराने दूर करण्यात काय अर्थ नाहीये. मला असं म्हणायचे की समता आणायची, ती जादू करून समता येण्यात काय अर्थ नाही, तो लूप होईल. समता प्रबोधनानेच आली पाहिजे, जे संतांनी केलं. मग आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण संत म्हणूया. आहेत की संत, आधुनिक काळातील संतच आहेत. बाबासाहेबांनी जे केले, महात्मा फुलेंनी जे केले, संतच आधुनिक काळातील. गाडगेबाबा संतच आधुनिक. म्हणते की जे समाजाला दिशा देतील, चारित्र्यवान असतील, ते संतच आहेत. बरोबर. आपण संत म्हणून नाही, हाच संत येतो नाही असं नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या ऐवजी देह कष्टविधी परोपकार आहे. जे परोपकारासाठी जगाच्या कल्याणासाठी जे देह जिजवतात ते संत आहेत. बरोबर. त्यामुळं असं बाबासाहेब संत नाही असं कोण म्हणते? बाबासाहेब संतच आहेत. नाही, आपण त्यांना तसं टर्म देत नाही. टर्म मुळात ते काय पुन्हा समाज व्यवस्थेचा भाग आला. हा, परत तेच
म्हणजे समाज व्यवस्थेला लांघून जाऊन संतांनी काय केलं नाही, समाज व्यवस्थेला समरस होण्यासाठी भाग पाडलं. म्हणजे म्हणूनच आजची परिस्थिती अशी आहे की आज जातीपात विरहित सगळा समाज पंढरीच्या वाळवंटात एकत्र येतो. आज येत नाही, 12व्या शतकापासून येतो. पण आज त्या वारकरी संप्रदायाचंच महात्म्य आहे की आज महाराष्ट्रामध्ये किंवा गावोगावी आज जातीभेद निर्मूलनासाठी काही ना काही होतंय. म्हणजे संतांच्या वाङ्मयाचाच आधार घेऊन आपण सगळं करतोय. बरोबर. समाजातलं जे प्रबोधन आहे ना ते संपूर्ण भारतापेक्षा अगोदर नेहमी महाराष्ट्रात आहेच की. म्हणजे महाराष्ट्र सगळ्यापेक्षा, म्हणजे सेनापती बापटांचं वाक्य, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाळा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार भू भारताचा. भारताचा आधार जर कोण असेल ना, वैचारिक आधार महाराष्ट्र आहे, तो सामरिक आधार महाराष्ट्र आहे, तो आध्यात्मिक आधार महाराष्ट्र आहे. कुठे जा, महाराष्ट्र हा अखंड भारतवर्षाचा पहिल्यापासून आधार राहिले. आपली इथं वैचारिक उत्क्रांती ही आजची नाहीये, पहिल्यापासून. तुमचे हे सगळे कोट रील बनणार आहेत माहिती आहे, जबरदस्त होतं ते. त्यामुळं सगळ्याचा आधार पहिल्यापासून महाराष्ट्र राहिले. त्यामुळं संतांना जरी जादू फिरवण्या इतकी ताकद असली, संतांनी ती ताकद सामाजिक उद्धारासाठी खूप कमी वापरली किंवा वापरलेली नाही. का नाही वापरली? तर सामाजिक व्यवस्थेतले बदल हे समाजाने स्वतःच्या मनात स्वीकारले पाहिजे. तर आपण सांगतो म्हणून यांनी स्वीकारायचं असं नाही चालू शकत, किंवा कोणीतरी सांगते म्हणून स्वीकार. समाजाला वाटलं पाहिजे बदल व्हायला पाहिजे. आज समाज बदल स्वीकारतोय, बदल स्वीकारले गेले. संतांचं महात्म्यच, संत वाङ्मयाचं श्रेष्ठत्व आहे. हे ज्यावेळी आपण चमत्कार हा जो विषय मांडतो, एक अशी पण आपण जिथे ज्या मंदिरात बसलोय तिथली आख्याता आहे की तुकाराम महाराजांनी ज्या पोथी इंद्रायणीमध्ये शिरवल्या होत्या किंवा बुडाल्या होत्या, त्याच्यासाठी ते कितीतरी दिवस उपाशी बसले आणि त्या अचानक एक दिवस सकाळी उंबरठ्यावर उंबराच्या झाडाखाली प्राप्त झाल्या. तुम्ही याला खरंच किती सत्य मानता? मी तर पहिलं वारकरी, मी थोडा परखड आहे. नाही, मी वारकरी, मी सगळ्याला सत्य मानतो. बरं. त्यामुळे वारकरी परंपरा सोडून माझी कोणतीच मतं नाहीयेत. बरं. एक तर काय, त्यातनं काय शिकायचं? मी कायम म्हणतो की बोलताना बाह्यरंग आपण सगळे पाहतो, अंतरंग पाहत नाही. बरं. अंतरंगाकडे थोडंसं गेलं पाहिजे. म्हणजे तुकोबरायांनी 14 दिवस 14 रात्र अनुष्ठान केलं, त्या गाथा वरती आल्या. ह्यातून काय शिकू शकतो? प्रयत्नवादी. बर. ओले मुळ वेदी खडकाचे अंग, अभ्यास अशी सांग कार्य सिद्धी, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाढत तोचीवर. तुकोबराचा अभंग आहे की ओलं मूळ असतं. तुम्ही विचार करा, काहीतरी खडकामध्ये अचानक खाल्लं एक ओलं मूळ येतं. तुम्ही विचार करा, जर ओलं मूळ घेतलं आणि त्यासाठी टोचायला लागलं कोणत्या दगडाला, आपण घालू शकतो का आतमध्ये? ते ओलं मूळ हळूच त्या दगडाला सुद्धा भेदून वरती येतं. बरोबर. त्या प्रयत्नवादामुळे येतं. तुकोबरायचं तो प्रयत्न भगवंतावरची निष्ठा आहे की भगवंत मला कधी सोडणार नाही आणि माझं कर्तृत्व मला संपू देणार नाही. या दोन्ही विषय हे अंतरंग आहे त्या प्रसंगातलं की तुकोबरायची भगवंतावरची निष्ठा आहे. मी उपाशी राहिलोय, पण भगवंत मला निराश करणार नाही. तो माझ्या मला वाया देईल, माझ्या मला गाथा मागे देईल, माझे मला अभंग मागे देईल. दुसरा प्रयत्न माझ्या तुकोबरायचा की माझ्या ध्येयासाठी उभा राहील. हे दोन गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. आपण त्या स्वीकारत नाही. मूलतः संत ज्याला स्पर्श करतात ना, ती प्रत्येक वस्तू ही भगवंत होऊन जाते. उदाहरण दाखल सांगतो, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा विश्वभरामध्ये खांबांपासून मंदिर बनले. आपण खांबाला टेकून उभे. आपण इथून उठल्यानंतर याचं कोण दर्शन घ्यायला येणार नाही. शिरीष महाराज बसले, पंकज महाराज बसले होते. खांबांपासून मंदिरं बनलीत, खांबांपासून मोठमोठ्या इमारती झाल्यात, पण खांबाचं विश्वातलं एकमेव मंदिर नेवासाला आहे. बरोबर. ज्याला ज्ञानोबरांनी पाठ टेकली. बरोबर. जगामध्ये मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत, भरपूर पायऱ्या. आपण इथून चढून जाणार, प्रत्येक ठिकाणी पायऱ्या आहेत. मंदिरात असेल तर पायरीचं दर्शन घेऊन जातो आपण. पायरी आहे, पण पायरीचं मंदिर एकच आहे, ते पंढरपुरात आहे, नामदेव पाहिलं. बरोबर. आणि विश्वामध्ये शिळेपासून मंदिरं झालीत. दगडापासूनच मंदिरं तयार करतो, दगडापासून इमारत तयार करतो, पण शिळेचं मंदिर एकच आहे. तुकोबरायांनी 14 दिवस 14 रात्र ज्या शिळेला पाठ टेकून या भूमीमध्ये बसले, शिळा आज दगडच आज देव झालाय. त्यामुळं संतांचा महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमाच दुर्गम आहे. संत स्पर्शाने भगवंताची, संत ज्याला स्पर्श करतात त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत. त्यामुळं गाथा तरल्या का नाही तरल्या हा पुढचा विषय राहिला, पण तुकोबराय ज्या शिळेवरती बसले ती शिळा सुद्धा भगवंत स्वरूप झाली. तुकोबराने लिहिले अभंग का नाही करणार? मूलतः आजच्या काळामध्ये गाथा तरल्या न तरल्या याच्यावरून वाद करण्यापेक्षा तरलेली गाथा घराघरात पोचवणं आवश्यक.
क्या बात आहे, बहुत बढिया. कारण ती आजच्या 21व्या शतकामध्ये येणाऱ्या पिढीसाठी संस्कारांची खऱ्या अर्थाने शिदोरी आहे. तुकोबराची गाथा फक्त विठ्ठल भक्ती शिकवत नाही, तुकोबराची जीवन गाथा जगण्याचा एक तुम्ही मार्ग देते. कसं जीवन जगा हे शिकवते. बापाने आपल्या मुलासोबत कसं वागावं, मुलाने आपल्या बापासोबत कसं वागावं, प्रत्येक गुण तुम्हाला गाथेमधून वाचायला अनुभवायला मिळेल. तुकोबराय म्हणतात ना, अनुभव आले अंगात ते या जगात. तुकोबरायाला जे अभंग लिहिलेत तुकोबरायांनी ते अनुभव आलेत म्हणून लिहिलेत उत्स्फूर्तपणे. माझी मदत झाली अनावर वाचा. तुकोबराय मला आपण एखादी गोष्ट होते ना की एखादी गोष्ट चांगली किती आनंद होतो की आपल्याला कळत नाही, कोण जवळपास हे पण कळत नाही. तुकोबराय म्हणतात की माझी मदत झाली अनावर वाचा, माझी वाचाच माझ्या संयमात नाही राहील. एवढं तुकोबरायांनी सुंदर सुंदर अभंग लिहिले. आजच्या काळामध्ये ते अभंग आपल्या समाजापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, त्या अभंगाचा अर्थ पोहोचवणं आवश्यक आहे, त्या अभंगावरती जगणं आवश्यक आहे. तुकोबराचा एक एक अभंग असा आहे ना, तो अभंग दिशा देऊन टाकतो आयुष्याला की कसं जगायचं बा, त्या अभंगाला धरून जगायचं. तशी जगणारी माणसं तयार व्हायला पाहिजे. मूर्तिमंत उदाहरणं असेल तुकोबरायची. वंडरफुल. महाराज, थोडंसं अजून वेगळ्या विषयावर जाऊया. थोडा वेगळा प्रश्न आहे. ज्यावेळी आपण संत म्हणतो तर आपण एक क्लिअर कॅटेगरायझेशन बघतो. एक संत आहेत जे समाजाला उद्बोधन करणारी एक पूर्ण फळी होती, आणि एक संत आहेत जे फक्त चमत्कारावर अवलंबून होते. शिर्डीच्या साईबाबांना जेवढं प्रचंड दान येतं तेवढं प्रचंड दान तुम्हाला तुकडोजी महाराज किंवा तुकाराम महाराजांच्या मंदिराला येताना दिसत नाही. तर हा श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग आहे का, की मला काहीतरी दानातनं मिळेल म्हणून साईबाबांना जास्त दान जात आहे, आणि इथे जीवनातला अर्थ घ्यायचा आहे म्हणून तिथे कोणीच लक्ष देत नाहीये? नाही, मूलतः काय भगवंताची भक्ती स्वार्थासाठी करायची हेच मुळात चुकी. नाही, साईबाबांना दान द्यायचे का तुकोबरांना दान द्यायचे, तुम्हाला काहीतरी मिळावं म्हणून दान द्यायचं हेच मुळात. पण कॉन्टेक्स्ट तोच आहे, म्हणजे त्याचा थॉट तोच आहे. काहीतरी मिळावं म्हणून काहीतरी देणं हेच मुळात चुकीचं आहे. तो बसलाय ना आपल्यासाठीच, मी त्याला मनोभावे मागवतो देणार तो. म्हणजे हे हजारो कोटी दान जे शिर्डी साईबाबांच्या पायावर जातं, तशा प्रकारचं दान आपल्याला तुकडोजी महाराजांच्या आश्रमात जाताना दिसत नाही. ह्याच्यावर मला खरंच तुमचा विचार. आणि मुळात येणारी गर्दी सुद्धा कमी आहे, येणाऱ्या गर्दीचं स्वरूप सुद्धा वेगळे. देहुला येणारा भाविक हा वारकरी, हा गरीब आहे. तुम्ही इथून जरी कॅमेरा जरी आसपास मारला तरी येणाऱ्यांची बरे झाले असतील आपल्या फ्रेम मध्ये. येणाऱ्या आपल्या माय बहिणींची लुगडी पाहिलं तर कळतं गरीब घरातली, धोतर फाटकं पाहिलं कळतं आजोबांचे की अरे आजोबा कसे बसे देहूच्या वारी करता पैसे साचून एसटीचा पैसा आणि वर खर्च कुठंतरी खायला मंदिरात अन्नदान मिळेल, अशा परिस्थितीतले बहुसंख्य आहेत. सगळेच असं नाही म्हणायचं, अशा बहुसंख्य समाज आहे. मी परत परत म्हणतो ना, महाराष्ट्र टिकलाय कशामुळे? ह्या माणसांमुळे टिकलं. त्यामुळं हे संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे की तो माणूस आहे. त्यामुळं दान किती येतं यावरनं भगवंताचं श्रेष्ठत्व, संतांचं श्रेष्ठ होत नाही. संत करून गेलेत, तुकडोजी महाराजांनी जे करायचं ते करून गेलेत, तुकोबराय करून गेलेत, आणि तो पुढच्या पिढ्यांसाठी आदर्श आहे. त्यामुळे भगवंताच्या मंदिरात जाऊन दान दे आणि भगवंत प्राप्त होईल का? आता नाही होईल. पण तुकोबरायाची गाथा 100 रुपयाला मिळती, तुकडोजी महाराजांचं वाङ्मय 100 रुपयाला मिळेल. ते घेऊन तुम्ही घरामध्ये बसा, ग्रामगीता वाचा, तुम्हाला तुकोबरायांच्या माध्यमातून भगवंत मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मंदिरात जावं असं पण तुकोबराय म्हणत नाही. तुकोबराचे अभंग आहे, कासयाने तू पूजा करू की राजा, म्हणजे भगवंत तुझी कशाने पूजा करू रे? तुझी पूजा करायला माझ्याकडे दूध नाही, आंबूल नाही, अक्षता नाही, हार नाही, फुल नाही, कशाने करू? मग मी नामानेच तुझी पूजा करते. तुझंच नाम तुझ्या शिरी वाहतो, त्यांनीच तुझ्या पूजा करतो. भगवंताची भक्ती करण्यासाठी मंदिरात दान देण्याची काय, मंदिरात भगवंताची पूजा जरी नाही केली तर तो भगवंताची भक्ती करतो काय? नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापे जन्मांतरीची, आणि त्यासाठी भगवंताच्या समोर जाऊन घ्यायची गरज नाही. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. चुका आणखी तुम्हाला हाक ओरडून ओरडून सांगतो की भगवंताचं नाम घ्या, त्यासाठी मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं काय भक्तीचं माध्यम सोपं केले संतांनी. आज आपण त्याचा अवडंबर आणून ते अवघड करतोय. बरं, शिर्डीच्या साईबाबांना दान द्या तर ते काहीतरी देतील बघ, ते अवडंबर आहे भक्तीचं. बरोबर. भक्ती किती येतात. आता तिरुपती बालाजीला प्रचंड दान याच्यासाठी जातं की म्हणतात तिथे जे दान देतात ते लोक श्रीमंत होतात. मुळात तेच आहे ना, वारकरी संत वा संत परंपरा ही काहीतरी देत नाहीये. ही जे देते ना
ते घेण्यासाठी परत म्हटलं की बाह्य स्वरूप अंतस्वरूप, बरोबर. बाह्यरंग अंतर. बाह्यरंगामध्ये बदल काय होणार नाही, अंतरंगामध्ये खूप बदल करून जाईल. तुम्ही एक वारी करा, 20 दिवस वारीला गेल्यानंतर तुमच्यातला आत्मा जागृत नाही झाला तर बोल. म्हणजे मग बाकी भगवंताविषयी मला म्हणायचं आहे, कारण मला कोणत्या देवाविषयी आक्षेप नाही. तुम्ही कोणत्याही मंदिरात जावा, भगवंताचं दर्शन घ्या आणि इथून आज उठल्यानंतर इथून पंढरपूरला जावा, आत्ता जावा असेच. आणि पंढरपुरात जाऊन रांगेला लागा किंवा न लागा, रांगेला लागून विठ्ठलाच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या मनाची अवस्था आणि ठरवा तुम्हाला काहीतरी विठ्ठलाला मागायचे. गाभाऱ्यात जाऊन विठ्ठलाला मागून दाखवायचे पाहिजे. अच्छा. ते चैतन्य असं आहे, ते रूप असं आहे ना की आपण सगळं विसरून जातो, सर्व सगळं विसरून जाईल. जे समाधी अवस्था म्हणजे याच्यापेक्षा वेगळी काय, मटेरियल थिंग्स आपण सगळं साईडलाईन करून टाकतो. काहीतरी भौतिक स्वरूप, जगामध्ये आपल्याला काहीतरी हवंय, आपल्याला त्याला काहीतरी द्यायचंय, हा भाव विसरून बाहेर माणूस येतो. परत आल्यावर कळतं बाहेर काहीतरी मागायचं राहील. विवेकानंदांची जी भावना आहे ना काली मातेला मागताना, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य, रामकृष्ण म्हणतात ना, जा ना तुला काय मागायचं ते माग. बहिणीचं लग्न करायचं ना, नोकरी पाहिजे ना, आईची दुःख दूर करायची ना, जा माग तुला जे पाहिजे ते. विवेकानंद आत्म जाऊन सगळं विसरून जातात. तो भाव विठ्ठलाच्या चरणी प्रत्येकाला अनुभूती येईल, प्रत्येक वेळेस येईल. तुम्ही कधी वेळा जा, एवढ्या खूप वेळा विठ्ठला दर्शन घेतलं पण कधीही काहीतरी मागता नाही आलं. ते मागता न येणं हे भक्तीचं प्रमाण आहे. काहीतरी देऊन मागावं हे लांब राहिलं. साईबाबांना दान करतोय काहीतरी मागण्यासाठी, तिरुपतीला दान करतोय काहीतरी मागण्यासाठी, विठ्ठलाला दान द्यायची गरज नाही. तो न देता न घेता खूप काही देऊन जातो. त्यामुळं वारकरी संतांनी जे शिकवलंय ना ते सगळ्याच्या पलीकडे, ते कोणत्याही भौतिक जगामध्ये आपण बांधू शकत नाही. बरोबर. त्यांनी देव पण तसा निवडलाय, तो आज स्वतः तसाच आहे. विटेवरच आहे अजूनही. तो तसाच आहे, तो काय देण्यासाठी नाहीये. तो सांगतोय की तुला सगळ्यातून बाहेर पडायचं तर मी आहे, पण तू बाहेर पडा. आता मुळात भक्तीची व्याख्या बदलली. मला खूप वाईट वाटतं की आपल्या लोकांनी, हिंदू धर्म परंपरा मूळतः मेल्यानंतर किंवा स्वर्गप्राप्ती काय एकंदर म्हणून की देहावसनानंतर भक्ती शिकवते. काय काय जगतो आपण आज, आपल्या लहानपणी मेल्यानंतर हे नाही व्हायला पाहिजे म्हणून जगतो, मोक्ष प्राप्ती ह्याच्यावरती शिकवते. आत्ताच्या भक्तीचं माध्यम जे बदललं ना ह्याच्यासोबतच मला आक्षेप की भौतिक सुखासाठी भक्ती झाली. दान का द्यायचं, तर मला सुखाची प्राप्ती आहे म्हणून दान द्यायचं. आपल्या इथे दानाची व्याख्या, दानाची प्राप्ती ही पुढच्या जन्मासाठी. आपण ह्या जन्मात जे करतोय ते मागच्या जन्मीचं सुकृत आहे. ह्या जन्मामध्ये जे करू ते पुढच्या जन्माचं प्रारंभ. बट प्रॅक्टिकली याला पण एक कॉन्टॅक्ट, म्हणजे याला पण एक असं कारण आहेच ना महाराज, की शेवटी तुम्ही जेवढं अर्थार्जन करता किंवा जेवढे तुम्ही फायनान्शियली स्टेबल असाल तेवढं तुम्हाला थोडंसं इझी होऊन जातं सगळ्या गोष्टी करणं. ही गोष्ट तर सत्यच आहे ना शेवटी. बरोबर आहे. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी ना, तेच प्रथम. ओके, परफेक्ट. तुम्ही त्यासाठी व्यवसाय करा. देवाच्या पेटीमध्ये दान दिलंच पाहिजे, त्यात काय वाद नाही. पण दान दिल्यामुळेच आम्ही श्रीमंत होऊ हा भाव असणं चुकीचं आहे. बरं. भगवंताला मी काहीतरी दिलंय म्हणून भगवंत मला चांगलं करेल तर असं काय नाही. आपण भगवंताची आपली तर कल्पना काय, तो कसा आहे, तो कृपाळू आहे, तो कनवळू आहे. आपण किती नालायक आहे फक्त दोनच व्यक्तींना माहिती असते, एक आपली आई आणि दुसरा भगवंत. आई आपल्या चुका माफ करणार नाही पण तो प्रत्येक चूक माफ करतो ना आपली. मग जर तो कृपाळू आहे, कनवळू आहे, मग तो आपल्याकडे पाहिल ना. त्यासाठी त्याला आमिष द्यायची काय गरज आहे, तू एवढं घे ना मला ते. मी दान दिलंय भगवंत तुझ्या चरणी समर्पित आहे, मला काय मिळावं म्हणून नाही, तर माझी इच्छा आहे तुला द्यावी म्हणून. मी तुला दिनून मग तुम्हाला द्या. व्यवहार आहे ना, व्यवहार आहे, शेवटी व्यवहारच आहे ना. बरोबर. व्यवहार करण्यालाच काय अर्थ नाही. महाराज एक अजून म्हणजे पुन्हा आपण इथनं पुढल्या टप्प्याकडे जातोय, तसा पॉडकास्ट आपला लांबच होतो पण मला आवडतात थोडं लांब झालेले, सगळेच कॉन्टेक्स्ट कव्हर करावे. एवढी स्पिरिच्युअल ताकद महाराष्ट्राच्या संतांमध्ये होती, एवढी आध्यात्मिक शक्ती होती, चमत्कार घडत होते, समाज प्रबोधन होत होतं, ते जनामनात न होत होतं. एवढी स्पिरिच्युअल ताकद असताना ज्या परकीय शक्तींचं आक्रमण होत आहे, म्हणजे इस्लामिक इन्व्हेजन होत आहे, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच हे लोक आक्रमण करतायत, भारताच्या जनतेवर प्रचंड अत्याचार, म्हणजे लिटरली काळोख पसरलाय सगळीकडे. अशा वेळी या मंडळींचं आध्यात्मिक शक्ती कुठे वापरण्यात का नाही आली? परत मूळ विषयाकडे मी येतो की मगाशी जे सांगितलं की सामाजिक प्रबोधन. तुम्ही आता विचार करा, मी कायम सांगतो, ज्ञानोबरायांनी नामदेवरायांना सांगितलं, काय सांगितलंय,
तू वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी बाहेर पड. ते कुठं जायला सांगितलं? आसामला, केरळला, कुठं सांगितले? पंजाबला जा. बरोबर. इथून सगळ्यात मोठं अतिक्रमण इस्लामिक होते अशा ठिकाणी नामदेवरायांनी 10 वर्ष का 14 वर्ष काढली. 2.5 वर्ष गुजरातमध्ये काढली. नामदेवरायांचा वारकरी संप्रदायाचा किंवा एकंदर हिंदू धर्माचा प्रचार प्रसार सगळ्यात जास्त कुठं असेल तर तो भारताच्या सीमावर्ती भागामध्ये. इथून सगळ्यात जास्त पण एक चमत्कार झाला जिथे मोहम्मद गोरी आपण म्हणूया की युद्ध जिंकण्यावर आहे किंवा अहमद शाह अब्दाली पानिपत जिंकण्यावर आहे, तिथे काहीतरी एक चमत्कार घडावा आणि आपले म्हणजे मराठा साम्राज्य जिंकावं, असं आम्ही काय एक्सपेक्ट करू नये? नाही, मुळात संतांना चमत्कारातच का बांधायचं? एखाद्या जिथे सगळ्या मोठ्या जनसंख्येचं भलं होणार आहे, जिथे अनेक अत्याचार थांबणार आहेत, अनेक स्त्रियांची अब्रू लुटल्या गेली, अनेक मृत्यू झाले, हे थांबलं असतं एखाद्या छोट्याच्या चमत्काराने. कुरुक्षेत्रात भगवंत सुद्धा करू शकत होते की त्याला काय अवघड होतं? बरोबर. कृष्णाला काय अवघड होतं? भगवंताला सांगितलं असतं. त्याला जर त्या क्षणाला ज्या वेळेस तो दुःशासन साडी खेचत होता आणि दुर्योधन द्रौपदीला मांडीवर बस म्हणत होता, त्या दोघांना थोडीशी चमत्कार करून बुद्धी दिली असती तरी झालं असतं की एवढं का त्याला महाभारत झालं असतं. पण कृष्णाने तिथे मॅनिप्युलेट केलं ना महाराज. जिथे कर्ण मारल्या गेला नसता तिथे थोडस अर्जुनाला गायडन्स दिलं की बेटा असं मार, कर्ण तिथेच मारेल. सांगतोय ना आपण, हे सगळं करण्याची आवश्यकता नव्हतीच ना. धर्म अधर्माची लढाई ही सामान्य समाजाची लढाई आहे, ही भावभावनांची लढाई आहे, ही धर्म अधर्माची लढाई आहे. एवढ्या प्रचंड अत्याचार म्हणजे पोर्तुगीजांनी म्हणा किंवा इस्लामिक इन्व्हेजन मध्ये ज्या लेवलचं सगळं हाहाकार झाला. मला तेच वाटतं ना, मी तुम्हाला तेच म्हटलं, जी भगवंताची भूमिका कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती, तीच वारकरी संतांची भूमिका या सगळ्या अत्याचारांच्या विरोधात. वेळ प्रसंगी नाथ महाराजांनी हत्यार पण चालवले. देवगिरीचा किल्ला स्वतंत्र करण्यामध्ये ते गुरु तिथं नसताना देवगिरीच्या रक्षणासाठी नाथ महाराजांनी तलवार पण हातीमध्ये घेतलेली. संतांनी शस्त्र घेतलं नाही असं मुळात नाही, संतांनी शस्त्र घेतले. पण संतांनी चमत्काराच्या आधारावर सामाजिक क्रांती नाही केली. मी माझ्या वाक्यावरती ठाम आहे मागायच्या. सामाजिक क्रांतीसाठी संतांनी कुठेही चमत्कार वापरल्याचा एकही पुरावा नाही. अर्थात त्यांनी आवश्यकता वाटली नसेल. जी भगवंताची कुरुक्षेत्रातली भूमिका आहे ती संतांची भूमिका आहे. संतांनी समाज प्रबोधन केले, संतांनी धर्म अधर्म सांगितलंय. मूळतः तुम्ही विचार करा, एवढी सगळी आक्रमणं होत असताना संतांनी काय केले? वारकरी धर्म म्हणजे वारकरी संप्रदायाच्या मधून भक्तीचं स्वरूप सोपं केले. तुम्ही मंदिरात जायची गरज नाही. आक्रमणं होत असताना तुम्ही प्रत्येक वेळेस धर्म टिकवण्यासाठी जर कोण पुढे आले असेल तर संत आले असेल, त्यांनी भक्तीची व्याख्या, भक्तीचं माध्यम सोपं केलं, धर्म टिकवलाय, धर्माला जागृती आणली. धर्माचे पालन करणे पाखंड खंडने, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, किंवा धर्मरक्षा वयासाठी करणे आटी अम्मासी, वाचा बोलो वेद नीती करू संती केली. ते संतांनी सामाजिक क्रांती केली, याची समाजाला आवश्यकता होती. भगवंताला काय अशक्य नव्हतं असं पण कुरुक्षेत्रामध्ये निकाल लावायला. 18 दिवस युद्ध कशाला चालवलं असतं? बरोबर, पहिल्या दिवशी निकाल लावून टाकला असता. पण 18 दिवस मी परत म्हणतो ना, सत्यासत्याची लढाई, धर्म अधर्माची लढाई आहे, चांगल्याचा वाईटावरचा विजय. राम रावणाचं युद्ध भगवंताला कोणीतरी सांगायला लागतं याच्या बिंबीत बाण मारा, तोपर्यंत भगवंताला कळत नाही. साक्षात तो वृक्षाचेही पाने हाले त्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे, चराचर सृष्टीचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही असा जगत नियंता तोय. मग त्याला कोणीतरी काना देऊन सांगलं तर का भगवंता बिंबीतच बाण मार, मग तो रावण मरल, त्याचे मुलगा काय तो तोडू नको. मुळात ही लढाई कशाची आहे? ही सदसद विवेक बुद्धीची लढाई आहे. हा विवेकाचा अविवेकावर, सत्याचा असत्यावर, प्रकाशाचा अंधारावरचा विजय. त्यामुळं तिथं सामाजिक प्रबोधनच आवश्यक आहे, ना की जादूटोना. मग संतांनी त्या ठिकाणी तिथे केले. तुकोबरायाचं वैकुंठगमन पण असंच नाहीये. तुकोबरायाच्या पूर्वी संतांचं चरित्र तुम्ही पहा, या देशाच्या महान ऋषी मुनींचे चरित्र पहा, त्यांनी तीर्थयात्रेला प्राधान्य दिले. तुकोबरायांनी तीर्थयात्रा केल्याचा एक पण पुरावा नाहीये. बहुतेक त्या काळाच्या कालखंडाच्या गरजेनुसार त्यांनी भक्तीची परिभाषा बदलली. नाथ महाराजांनी एकादश स्कंदावरती टीका लिहिली भागवताच्या. त्याच्या टीकेचं कुठं झालंय? हत्तीवरून मिळून गेले कुठं? वाराणसीमध्ये. ज्ञानोबरायांनी आदी भावंडांनी देशभरामध्ये भ्रमण केले, नामदेवरायांनी देशभरामध्ये भ्रमण केले, रामदास स्वामींनी देशभरामध्ये भ्रमण केले. तुकोबरायांकडे यावर जागेवरच कुठंच नाही गेले तुकोबराय. तुकोबरायांनी आसपासच्या परिसरामध्येच कीर्तनं केलीत.
पंढरीची वारी आहे माझ्या घरीच तुकोबराय म्हणतात. फक्त पंढरीची वारी हाच नित्य धर्म मानलाय. हे सोडून कुठेही तुकोबराय प्रबोधनाला, कीर्तनाला, यात्रेला गेले नाही. का गेले नाही? तर शिवरायांसारखा राजा निर्माण करायचा होता म्हणून गेले. हा एक प्रश्न होता बऱ्याच वेळचा मनात, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्गमनामध्ये संतांचं महात्म्य काय, कॉन्ट्रीब्युशन काय आहेच ना. मी तेच म्हटलं, सामाजिक छत्रपती शिवरायांनी धर्मरक्षण केले. पण या धर्माची मूळ बांधणी जर कोणाच्या ती संतांची. तुम्ही आता विचार करा, आपण शेती नांगर डायरेक्ट काही संपर्क कधी आहे की तुकोबरायांचा? येऊ ना त्याच्यावरती. आपण शेती नांगरतो, शेतीवरती पीक घेतो. ते पीक असंच घेता येतं का? अगोदर काय करावं लागते? नांगरणी करावं लागते. नांगरणी कोणी केली असेल ना, ती संतांनी केली. पीक स्वराज्याच्या शिवरायांनी घेतलं. बरोबर. त्यामुळं असंच हिंदवी स्वराज्य झाला असं नाही म्हणू शकत आपण. संतांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. विका राजवाड्यांचा एक लेख होता, त्यांनी खूप सुंदर महाराष्ट्र धर्म नावाने लेखलं होतं. या 3 मूल्य शिवरायांच्या चरित्रामध्ये, मतलब 3 मूल्य 3 संतांनी दिली अशी त्यांनी मांडणी केली. स्वातंत्र्याचं मूल्य रामदास स्वामींनी दिलं, समतेचं मूल्य नाथ महाराजांनी दिलं आणि बंधुतेचं मूल्य जगद्गुरू तुकोबरायांनी दिलं. या 3 समकालीन संत. नाथ महाराज थोडे वर्ष अगोदर आहेत, रामदास स्वामी तुकोबराय समकालीन. या 3 संतांनी महाराष्ट्रभरामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुतेचं जागरण केलं आणि त्या जागरणावरती छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं पीक घेतलं. बरोबर. आता मूळ विषयाकडे, तुकोबराय आणि शिवराय विषयाकडे, तर तुकोबरायांचा एका अर्थाने प्रसिद्धीचा चरमोत्कर्ष आहे. ज्यावेळेस तुकोबराय हे नाव म्हणजे एक शिक्का झालाय, की तुकाराम महाराज म्हटले की शिक्का, हे म्हटले म्हणजे फायनल, अशी वेळ आहे. त्यावेळेस शिवाजी महाराजांची सुरुवात आहे. ओके. 1645ला तोरणा किल्ला 15 वर्ष शिवाजी महाराजांनी जिंकलाय आणि 1645ला तुकोबरायांचं नाव महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे. कोण आहे तुकोबा म्हणून? त्यांच्या अभंगावरती कीर्तन होता ते. म्हणजे बहिणाबाई देहूला आल्यात तुकोबरायांच्या शिष्या 1642ला. ते 42ला तुकोबरायांच्या अभंगावरती जयराम स्वामींचं कीर्तन ऐकून आल्यात. 1641-42ला तुकोबरायांच्या हयातीमध्ये तुकोबरायांच्या अभंगावरती कोल्हापूरला कीर्तन झाले आणि त्या कीर्तनामध्ये तुकोबरायांची महिमा ऐकून तुकोबरायांना भेटण्यासाठी बहिणाबाई देऊला आल्या 1641-42ला. कोल्हापूर कुठं? देऊ. मग पुण्यापासून 25 किलोमीटरवर असणाऱ्या लाल महालामध्ये राहणारे शिवाजी महाराज यांना तुकोबराय नाही कळणार. 15व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केल्यानंतर शिवरायांच्या सगळ्या स्वराज्यावरती सगळ्यात मोठा प्रभाव जर कोणा झाला तो जगद्गुरू तुकोबरायांचा. अच्छा. म्हणजे ते प्रसंग खूप सारे आहेत तुकोबराय शिवराय भेटीचे. पण शिवाजी महाराज नित्य तुकोबरायांच्या दर्शनाला यायचे, भेटायचे, कीर्तन ऐकायचे, रात्रभर गप्पा मारायचे, जागायचे आणि पहाटेच्या वेळेला निघून जायचे. अच्छा. उल्लेख तुकोबरायांच्या ठिकठिकाणी आहेत. एक दिवस असं झालं की छत्रपती शिवरायांना उपरती आली की काय लढत बसते, तुकोबराय सांगतात तेच खरे. बरं. आणि सगळं हत्तर बित्तर सोडलं आणि सांगितलं की आता मी तुकोबरायांचा शरणांकित दास झाले, आता मी इथंच राहणार. सांगा आईला, सांगा आईला की आता मी काय लढायला येत नसतो बुवा. जिजामाता आल्या तुकोबरायांना भेटायला आणि जिजामाता आल्यानंतर जिजामातांनी सांगितलं की तुकोबराय आता तुम्ही सांगितलं पाहिजे. तुकोबराय म्हटले मी सांगतो, काळजी करू नका. तुकोबरायांनी कुळ धर्माचं आचरण म्हणजे काय करायचं शिवाजी महाराजांना सांगितलं. की मासा पाण्याशिवाय जगू शकतो का? उंदीर बिळाशिवाय जगू शकतो का? पक्षी आकाशाशिवाय विहार करू शकतो का? तसं शिवराय क्षत्रियांनी तलवार सोडता कामा नये. लढणं हा तुमचा धर्म आहे. आमचा धर्म आहे प्रबोधन करणं, तुमचा धर्म आहे लढणं, धर्म टिकवणं. आम्ही धर्म रक्षण म्हणजे एका धर्म वाढवत राहू आणि वाढलं धर्माचं रक्षण करणं ही क्षत्रिय म्हणून तुमची जबाबदारी. त्यामुळे तुम्ही लढलं पाहिजे. आणि तुकोबरायांनी शिवरायांचं प्रबोधन केलं. मग शिवाजी महाराज माघारी निघून गेले. मग नित्य तुकोबरायांचा शिवरायांचा संपर्क आहे. म्हणजे एक विचार करा, शहाजीराजांनी 2 वेळा प्रयत्न केले पण 12 मावळ स्वतंत्र करताना आला शहाजीराजांना. अक्षरशः गाढवाचा नांगर पुनावड्यावरून फिरवला गेला. शहाजी महाराजांचं वय शिवरायांच्या दुप्पट तिप्पट वय, तरी सुद्धा शहाजीराजे यशस्वी नाही होत. आणि 15 वर्षाच्या शिवाजी महाराजांचं 80 वर्षाची म्हातारे ऐकतात खोंड सगळे. हे काय? याच्या पाठीमागे जे आध्यात्मिक अधिष्ठान आहे ना, ते जगद्गुरू तुकोबरायांचं. ओके. आपण याला अशा एका याच्यात जोडू शकतो की शिवाजी महाराज काही एकटे तलवार घेऊन लढायला जात नव्हते. त्यांच्यासाठी जे गावाखेड्यातले जे अनट्रेंड वर्कर्स होते त्यावेळेचे, ते अगदी लहान सहान पोरं त्यांच्या वयातली टीनेजची जोडून त्यांनी सेना उभी केली. आणि ही सेना एका अन्यायाच्या विरुद्ध, म्हणजे लोक जे जुळत गेले शिवाजी महाराजांना, ते त्यावेळची जी समाज व्यवस्था होती की
कोणी पाटील कोणी देशमुख ह्यांचे स्वतःचे पण अत्याचार व्हायचे, कारण की त्यांच्यावर वॉच ठेवायला कोणीच नव्हतं. गावातला पाटील काय करायचं तर कोणावर अत्याचार झाला, ते एका पूर्ण देशमुख की काय होती तर काही मिळून गावांची जी म्हणजे वतनदारी होती ती कोणाला तरी दिलेली होती. ते लोक जेव्हा अत्याचार करायचे तर त्यांना जाब विचारायचा कोणी, तर आपल्याच माणसांवर केलेले अत्याचार पण बळावलेले होते. आणि त्यावेळी धर्माचा सूर्य छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले आणि त्यांच्यासोबत लढणारी जी मानसिकता हवी होती ती संतांच्या मार्फत, बरोबर ना, म्हणजे एक म्हणजे प्रबोधन संतांनी केले. ही सामाजिक क्रांतीची आवश्यकता होती ना, धर्मासाठी उभं राहायला पाहिजे, हे प्रबोधन संतांनी केले. म्हणजे नाम अशी म्हणली, तिथून ती फोर्स उभी झाली. त्या विचारात ना शिवाजी महाराजांसोबत ते जुळले आणि म्हणून हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं आपण असं म्हणू. इस्लामिक शासनाचा शेवटच मराठ्यांनी केलाय. हो, ही गोष्ट ही इंग्रजांनी भारत घेतला तो मुघलांकडनं नाही घेतला, तो मराठ्यांकडनं घेतला. हे मगाशी म्हटलं ना की धर्मरक्षणासाठी काहीतरी जादू करायची गरज नाही, ते सामाजिक क्रांतीनेच होऊ शकते, जे भगवंतांनी केलं. म्हणजे पांडवांना असामान्य शक्ती दिली असती चाललं असतं. पांडवांना असामान्य शक्ती नाही, आता मी उभा राहतो पण मी हातात शस्त्र घेणार नाही. शस्त्र शेवटपर्यंत भगवंतानी हातामध्ये घेतलं नाही. भगवंताला शस्त्र हातात भगवंतानी घेतलं असतं, युद्ध कितीच राहिलं असतं. एक सुदर्शन चक्र फिरवलं की संपला मॅटर. पण भगवंत काय म्हणतोय, ही धर्म अधर्माची लढाई, समाज व्यवस्थेला उभं करणं जे संतांनी केले. नामदेवरायांपासून जे अगदी गुरु नानकांच्या पूर्वी जाऊन आले नामदेवराय धर्मरक्षणासाठी, बरोबर, तिथपासून ते तुकोबरायांपर्यंत, नाथ महाराजांपासून, या सगळ्या संतांनी काय केलं, सामाजिक प्रबोधन केले धर्मरक्षणासाठी. आणि या सगळ्या संतांचा परिपाक आहे की छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. बरोबर बरोबर. ते पहिलंच गोष्ट की त्या जमिनीची मशागत संतांनी केली म्हणून ते पीक उभं राहिलंय. ओव्हर द लाईन तो कॉन्टेक्स्ट पुन्हा म्हणजे तो विचार, तो थॉट समोर येतो. महाराज, तसं तर पॉडकास्ट एकदम मोठा झालाय आपला असं म्हणूया, भरपूर सगळे आपण त्यात मुद्दे कव्हर केले. एक संपवता तुम्ही आत्ताच्या युवा पिढीमध्ये जेनझेड म्हणा, मिलेनियल्स म्हणा, म्हणजे जे 1990 नंतर जन्म झालेले मिलेनियल्स आणि 2000 नंतर 2010 किंवा 2005 नंतर आलेली जेनझेड, यांच्यासाठी एक तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून काय, अगदी शॉर्ट अँड स्वीट मध्ये काय, आपण सगळेजण भौतिक सुखाकडे पळतोय, सगळं जग भौतिक सुखाकडे पळतोय. भौतिक सुख मिळाल्यानंतर सुख आहे का? मी कितीही श्रीमंत माणसाला विचारा, शांत झोप लागते का? ती लागत नाही. थोडं लांब होईल, उदाहरण दाखल सांगतो. मी आता मागच्या वर्षी वारीला गेलो होतो आणि वारीमध्ये 85 ते 88 वर्षाचे आजोबा असतील, खाली बसले होते. मला म्हटले, मालक या बसा खाली. बोला की बाबा. बोलता बोलता हातामध्ये घेतला. प्रदक्षिणा चालू होती, आषाढी एकादशीचा दिवस, प्रदक्षिणा दिवसभर चालते. तुकोबराची प्रदक्षिणा झाली होती, सगळेजण मंदिरात बसले होते आणि ते बाबा रडायला लागले ढसा. का रडायला लागले? बाळा की ह्याच मातीमध्ये नाचलोय, धिंगाणा घातलाय, फिरलोय, टाळ वाजवला, मृदुंग वाजवला, फुगड्या खेळल्या, आज चालता पण येत नाही. मला दुःख वाटतंय की मी या मातीमध्ये नाचू शकत नाही, चालू शकत नाही, मला इथं बसून वारी पाहायला लागते. भौतिक सुखाच्या पलीकडे काहीतरी आहे ना. आज आपली अडचण अशी आहे की जनरेशन जेन झेड म्हणा किंवा तुम्ही मिलेनियल म्हणा, सगळेजण पळतात ते भौतिक सुखाच्या पाठीमागे. भौतिक सुख मिळवल्यानंतर जी पोकळी शिल्लक राहते ना, ती पोकळी म्हणजे अध्यात्म. ती पूर्ण करायची असेल तर मला असं वाटतं ज्ञानोबा तुकोबांशिवाय पर्याय नाही. ज्ञानोबा तुकोबा म्हणजे सगळे वारकरी संत आपण म्हणतो, संतांच्या वाङ्मयाशिवाय पर्याय नाही. बरोबर. संतांचं वाङ्मयच ह्या सगळ्यातून आपल्याला आधार देऊ शकतं, आपल्याला पुढे नेऊ शकतं. त्यामुळं संस्कार म्हणून, भविष्य म्हणून काही जरी विचार करून तरी संतांच्या वाङ्मयाकडे आपण वळलं पाहिजे. आणि असं की एक तरी ओवी अनुभवावी, एखादा अभंग आपल्या जीवनाचं ध्येय होऊन जातो, काहीतरी गाथा उघडून वाचावी. एवढं जरी आजच्या काळामध्ये करू शकलो
तरी खूप आहे. चला, एकदम सुंदर आपला म्हणजे पॉडकास्ट झालाय. इतके सगळे विषय आज आपण तुमच्या थ्रू म्हणजे आपण म्हणूया समाजासमोर मांडले. कुठेतरी त्या समाजाकडनं काय अपेक्षित आहे, सध्या काय चालू आहे आणि त्यात संतांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, जवळजवळ सगळेच अँगल आपण त्यात कव्हर केले महाराज. आणि खूप सुंदर उत्तरं तुम्ही, खूप डीप उत्तरं तुम्ही दिली. पॉइंटेड होती ती सगळी, कुठे रुतणारी होती आणि कुठे गोंजारणारी होती. पण खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आले. थँक्यू सो मच. रामकृष्ण.